नमस्कार. SWS फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. उजाळा अल्पारंभाचा. सुरुवातीला परिचय करून घेऊया अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या SWSच्या सामाजिक व्यासपीठाचा. 1995 पासून आर्थिक गुंतवणूक आणि सल्ला या क्षेत्रामध्ये SWSचा प्रवास सुरू झाला. अगदी प्रथम वर्षापासूनच अल्पारंभ हा क्षेमकरहा या ब्रीदवाक्याला साजेसा असा विविध सामाजिक उपक्रमामध्ये SWSचा सहभाग सुरू झाला आणि सत्कार्याला वाहून घेतलेल्या व्यक्ती, संस्था यांच्या समवेत जोडून घेत आपले सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न SWS मार्फत कायम सुरू आहे. संस्थेचे 25व्या वर्षात पदार्पण झाले आहे. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक विस्तृत, व्यापक स्वरूप लाभावे म्हणून स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याचे ठरवण्यात आले आणि अशा रीतीने अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशनचा उदय झाला. सामाजिक कार्याचा पाया SWS तर्फे घालण्यात आला आणि आता हे कार्य अल्पारंभाच्या छत्राखाली पुढे जाणार आहे. यातील उल्लेखनीय कार्य म्हणजे संस्थेतर्फे नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक संस्था जसे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, गतिमंद मुलींची घरकुल ही निवासी संस्था, मूकबधिर विद्यार्थ्यांचे माईलेले श्रवण विकास विद्यालय अशा संस्थांसाठी निधी संकलनाचे कार्य संस्थेतर्फे करण्यात येते. वनबंधू परिषदेचा एकल विद्यालय हा प्रकल्प तसेच जनकल्याण सेवा समितीचे विविध शैक्षणिक प्रकल्प यासाठी निधी संकलन आणि मार्गदर्शन संस्थेतर्फे करण्यात येते. संस्थेतर्फे विविध सांगीतिक उपक्रमांना अर्थसहाय्य करण्यात येते. यातील उल्लेखनीय उपक्रम म्हणजे तबला चिल्ला, अखंड नाद संकीर्तन आणि तालाभिषेक, ज्याद्वारे विविध नामांकित कलाकारांना ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळते. तसेच नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ देखील उपलब्ध करून देण्यात येते. विविध वृक्षारोपणाचे उपक्रम तसेच वेगवेगळ्या मॅरेथॉन सहभागांमधून सामाजिक संस्थांना मदत संस्थेतर्फे नियमितपणे करण्यात येते. विविध वयोगटातील नागरिकांसाठी संस्थेतर्फे उपक्रम राबवण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा मेमरी क्लब, सॅटर्डे क्लब, मूव्ही क्लब किंवा बाल आणि किशोर वयोगटासाठी असणारे बायोस्कोप, मुक्तरंग, वयम वाचक कट्टा हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता जाणून घेऊयात अल्पारंभाची प्राथमिक उद्दिष्टे. हे उद्दिष्टे पुढील प्रमाणे: शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे व त्यांना सहाय्यभूत ठरणारे उपक्रम राबवणे, समाजातील दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि आर्थिक साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करणे ही प्राथमिक उद्दिष्टे ठरविण्यात आलेली आहेत. अल्पारंभ फाउंडेशनतर्फे सर्व कुटुंबियांच्या अर्थसाक्षरतेसाठी मनोमनी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. थोडक्यात जाणून घेऊया या पुस्तकाविषयी.
यानंतर अल्पारंभाचे संस्थापक सदस्य श्री रघुवरजी अधिकारी आपले मनोगत सादर करतील. सर्व ऑनलाईन श्रोत्यांना नमस्कार. SWSला 25 वर्ष पूर्ण होत असताना या रौप्य महोत्सवाची सांगता मनोमनी या स्मरणिकेने करायचे ठरले. आर्थिक क्षेत्रातील गेल्या 25 वर्षातील अनुभवावरून आम्ही सगळेच असे पाहत होतो की स्वतःच्या आर्थिक नियोजनातील कित्येक चुका या केवळ मनुष्याच्या चालढकल वृत्तीपायी म्हणजेच आळसापायी होत असतात. जेव्हा तुमचा आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमच्याच हिताच्या काही गोष्टी तुमच्याच आर्थिक स्वप्नांना आकार देण्यासाठी सुचवित असतो, तेव्हा ग्राहकांनी त्याचा अंमल करावा असे अपेक्षित असते. परंतु चालढकल वृत्तीपायी आळसामुळे काही लहानसहान बाबी नंतर करू, पाहू, विचार करू अशा सबबी पुढे करून टाळल्या जातात आणि त्यापायी भविष्यात बरेच मानसिक आर्थिक नुकसान होताना दिसते. या संभाव्य चुका टाळण्यासाठी प्रत्यक्ष भेटी, ईमेल, मेसेजेस, गवाक्ष याद्वारे तर ग्राहकांचे प्रबोधन सुरू असतेच, परंतु तरीही त्यांच्या स्वतःच्या आर्थिक नियोजनासाठी आवश्यक असणारी पावले उचलली जात नाहीत. जसे की इच्छापत्र असायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना पटते, पण त्यावर निर्णायक कृती फारच थोडेजण करतात. आणि म्हणूनच या आळसावर मात करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींचे वचन केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे हे या पहिल्या मनोमनीचे ब्रीदवाक्य ठरले. म्हणजे माणसाचा शत्रू हा बाहेर नसून अंगातल्या आळसातच आहे हे विचारधन देऊन समर्थांनी लोकांना प्रयत्नवादी बनवले आहे. आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक निर्णयांमध्ये कागदोपत्री जे काही बदल करणे आवश्यक आहे ते आधी केलेची पाहिजे. आपली ध्येये, आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणूनच केल्याने होतं आहे रे या विचारधनाच्या पार्श्वभूमीवर मनोमनीची निर्मिती केलेली आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की मागवा, वाचा आणि त्यानंतर स्वतःच्या आर्थिक नियोजनात काही त्रुटी आढळल्यास त्यावर योग्य तो अंमल करा. त्यासाठी मनोमनीमध्ये अंतर्भूत असलेल्या ब्लूबुकचा प्रभावीपणे वापर करा आणि आजचा जो विषय आहे इस्टेट प्लॅनिंग आणि विल तो समजून घेतल्यानंतर त्याच्यावर निगडीत कृती करण्यासाठी मी तुम्हाला मनापासून आवाहन करतो. पुन्हा एकदा केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. धन्यवाद. मी ॲडव्होकेट भिडे यांचा थोडक्यात परिचय करून देते. सरांना वकिलीचा 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून सध्या ते नाशिक जिल्हा न्यायालयात कार्यरत आहेत. फौजदारी खटले, भ्रष्टाचार विरोधी कायदे, गर्भधारण पूर्वनेटल डायग्नॉस्टिक तंत्र कायदा, वैद्यकीय दुर्लक्षाशी संबंधित कायदे व उपेक्षणासंदर्भातील ग्राहकांचे खटले यामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी अनेक नामांकित संस्थांना ते मार्गदर्शन करत असतात. सर महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष असून कायद्यानिगडित साहित्य सेवाही त्यांच्याकडून झालेली आहे. 2019मध्ये प्रॅक्टिकल हिंट्स फॉर क्रिमिनल ट्रायल्स आणि 2020मध्ये सुखांत जीवनाचा हे लिव्हिंग विलवर आधारित पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. असे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आपल्याला आज सेशनसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आता हे मृत्यूपत्र आणि विल म्हणजेच विल तर ते का करायचं हा एक विषय फार महत्वाचा असतो. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं चर्चेमध्ये की तुम्ही तुमचं विल करून ठेवा असं कोणी कोणाला जर सल्ला दिला तर त्या माणसाला वाईट वाटतं की अरे हे माझ्या मृत्यूची वाट बघतायत आणि मला विल करून ठेवायला सांगतायत आणि माझा मग काय मृत्यू जवळ आलेला आहे का आणि मी तर अजून 10-15 वर्ष जगणार आहे असं एक साधारण भावना असते मनामध्ये आणि त्यामुळे विल करायचं की नाही आणि जर विल करायचं असेल तर मग माझा मृत्यू जवळ आलेला आहे का अशा स्वरूपाची काहीतरी भावना मनामध्ये असते. त्यामुळे बरीच लोक हे मृत्यूपत्र किंवा विल करण्यापासून करायला नाकारत असतात किंवा मनामध्ये असतं परंतु आता नको नंतर करू. तर आता जे ब्रीदवाक्य आपल्या पुस्तकाचं आहे की केल्याने होते आहे अरे आधी केल्याची पाहिजे. त्यामुळे ज्याच्या कोणाच्या मनामध्ये येईल की मृत्यूपत्र करायला पाहिजे
त्यांनी फार वेळ आज उद्या किंवा पुढच्या महिन्यात करू किंवा नंतर सल्ला घेऊन करू असं न करता मला असं वाटतं की ते लगेचच त्वरित भविष्यामध्ये म्हणजे 1-2 दिवसामध्ये किंवा अगदी 8-10 दिवसांमध्ये ते करायला पाहिजे. आता हे आवश्यक आहे का? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला जर विचाराल एक म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा, तर हे विल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. असं बघा की एकदा आपलं एज्युकेशनल करिअर सगळं संपलं, आपण जगामध्ये बाहेर पडलो, एज्युकेशन घेतल्यानंतर कमवायला सुरुवात करतो. मग कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं आणि आपापल्या कुवतीप्रमाणे आपण कमावतो. परंतु ते स्वतःच्या स्वकष्टाने कमवलेली ती संपत्ती असते. मग ती छोटी असेल, मोठी असेल. कोणाला कोणाला काय आपल्याकडे किती आहे हेच काही वेळेला माहिती नसतं. परंतु ही आपण कष्टाने मिळवलेली संपत्ती आपल्या पश्चात त्या संपत्तीचा विनियोग, त्या प्रॉपर्टीचा विनियोग कसा व्हावा, हे आपल्याला ठरवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक स्वकष्टार्जित मिळकत आहे आणि एक वडिलोपार्जित मिळकत आहे. तर स्वकष्टार्जित मिळकतीपैकी तर आपण नक्कीच डायरेक्शन देऊ शकतो की बाबा माझी मिळकत आहे ही स्वकष्टार्जित आहे आणि त्याचा मला विनियोग माझ्या मृत्यू पश्चात असा असा करायचा आहे, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. परंतु जी वडिलोपार्जित मिळकत आहे त्याच्याबद्दल विल किंवा मृत्यूपत्र करता येईल का, हा एक संभ्रम लोकांच्या मनामध्ये असतो. मला असं वाटतं की वडिलोपार्जित मिळकतीमध्ये तुमचा जो हिस्सा आहे, जे वारस आहेत वडिलोपार्जित मिळकतीला, त्या वारसांमध्ये तुम्ही एक वारस आहात आणि त्या वारसांपैकी तुमचा जो वारसा हक्काने येणारा जो हिस्सा आहे, तर त्या हिश्श्याच्या संदर्भामध्ये तुम्ही नक्कीच तुमचं मृत्यूपत्र किंवा विल करून ठेवू शकता. त्यामुळे एकदा जर काही मनात आलं की नाही विल करायला पाहिजे, मग तो माणूस धडधाकट असला तरी काही वेळेला आजारी पडतो, त्या आजाराचं स्वरूप गंभीर होतं आणि मग लक्षात यायला लागतं की अरे आपल्या बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत, आपले बरेच पैसे बँकेमध्ये आहेत, फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत, शेअर्समध्ये आहेत, गुंतवलेले आहेत आणि त्या पैशांचं काय होणार पुढे? काही लोकांना वारस असतात, काही लोकांना त्या कुटुंबामध्ये एकच वारस असतो, एकच मुलगा किंवा मुलगी असते. तर नॅचरली त्यांच्याकडे ती सगळी संपत्ती जाते. काही ठिकाणी 2-2, 3-3 मुलं असतात किंवा एकत्र कुटुंब असेल तर त्याच्यामध्ये बरेच वारस असतात आणि अशा वेळेला मग आपला शेअर जो आहे एकत्र कुटुंब मिळकतीमधला, तर त्या शेअरचं काय होणार? हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मृत्यूपत्र करणं हे आता गरजेचं आहे आणि सध्याच्या दिवसात तर खूपच गरजेचं आहे. त्यामुळे मृत्यूपत्र करायचा विचार मनात आला म्हणजे आता मी काय आता माझ्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावरती आलेलो आहे का असा विचार न करता धडधाकट व्यक्तीने सुद्धा मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे. आता हे मृत्यूपत्र किती वेळा करावं याला काही बंधन नाही. परंतु मृत्यूपत्र करताना जर त्याच्यावरती तारीख टाकलेली असेल आणि ती टाकायलाच पाहिजे, तर मग शेवटचं मृत्यूपत्र काय आहे त्या व्यक्तीचं, त्याला त्याचं एक्झिक्युशन त्याच्या पश्चामध्ये होतं. त्यामुळे मृत्यूपत्र करायला पाहिजे की नाही हा एक मुद्दा जसा महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे तो कसा करायला पाहिजे हेही खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जीवनभर कष्ट केल्यानंतर त्या संपत्तीचं, त्या पैशांचा विनियोग आपल्या पश्चात कसा होईल? आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, त्यांना ते योग्य त्या पद्धतीने त्यांना ते लवकरात लवकर मिळेल ना, हे बघणं पण अत्यंत गरजेचं आहे. कारण मृत्यूपत्र समजा न करता एखादा व्यक्ती मेली आणि त्यांचे बरेच शेअर्समध्ये गुंतवणूक आहे, काही आर्थिक बँकांमध्ये काही गुंतवणूक केलेली आहे, फिक्स डिपॉझिट रिसिट्स आहेत, काही पतसंस्थांमध्ये गुंतवणूक आहे. तर अशा वेळेला मग जरी नॉमिनी वगैरे त्याचे दिलेलं असलं, तरी मग मृत्यूपत्र जर केलेलं नसेल, तर मग काही वेळेला आपल्या वारसांना कोर्टात जाण्याची गरज पडते आणि मग कोर्टातून सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायचं, मग ते अनिश्चितता त्याच्यामध्ये खूप असते. त्याच्यात वेळही खूप जातो, पैसेही खर्च होतात आणि मग आपल्या पश्चामध्ये आपल्या जवळचे जे नातेवाईक आहेत, आपले जे किथ अँड किन्स आहेत, त्यांना खूप त्रास होतो. तो त्रास वाचवण्यासाठी सुद्धा हे मृत्यूपत्र अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ते करायला पाहिजे आणि ते का करायला पाहिजे हेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ते कसे करावे हा एक खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ते नोंदणीकृत असावे किंवा ते नोंदणीकृत नसावे, तर असे काही बंधन नाही. एखादं मृत्यूपत्र जर कोणी करून ठेवलेलं असेल आणि ते नोंदवलेलं नसेल सब रजिस्ट्रारकडे, तरी सुद्धा चालतं. म्हणजे ते काही बेकायदेशीर ठरत नाही. परंतु
जर मृत्यूपत्र केल्यानंतर आता एखादा आपण जनरल आपण एक्सपिरियन्स घेऊ की एखादा डॉक्युमेंट आपण कधी करतो, काही वेळेला खरेदी खत असतं, काही वेळेला साठी खत करार असतो, काही डॉक्युमेंट्स असतात, MOUs आपण बऱ्याच वेळेला करतो. याचा उद्देश काय असतो की जर काही ह्याच्यातून वाद निर्माण झाला तर काय करायचं, तर त्याचे आपण सगळ्या नियम अटी शर्ती त्या MOU मध्ये म्हणा किंवा खरेदी खतामध्ये म्हणा किंवा अग्रीमेंटमध्ये म्हणा, आपण त्या लिहून ठेवलेल्या असतात. त्यामुळे वाद जर निर्माण झाला नाही तर ते डॉक्युमेंट तसंच फाईलमध्ये राहतं. परंतु जर वाद निर्माण झाला तर मात्र हे डॉक्युमेंटचा उपयोग व्हावा असा आपला त्याच्या मागचा उद्देश असतो. मृत्यूपत्राचं पण तसंच आहे. त्यामुळे जर आपल्या पश्चात आपल्या संपत्तीविषयी आपल्या वारसांमध्ये किंवा आपला वारस नसलेला एखादा व्यक्ती जर येऊन क्लेम करायला लागला की मी या मागील मला असे पैसे दिलेले होते, माझ्याकडनं त्यांच्याकडनं मला इतके इतके पैसे आता मिळणं आवश्यक आहे आणि म्हणून तो जो काही क्लेम करायला लागला, तर असे वाद निर्माण होतात आणि त्या वादामध्ये आपले सर्व वारस अतिशय भरडले जातात. तसं होऊ नये हा पण एक उद्देश खूप मोठा त्याच्या मागे असतो. त्यामुळे ते कसं करावं, तर ते नोंदणीकृत जर केलं तर अधिक चांगलं. कारण ते रजिस्टर्ड असतं, रजिस्ट्रार समोर त्या मृत्यूपत्र करणाऱ्यांनी सही केलेली असते. रजिस्ट्रार यांच्या समोर आणि हल्लीच्या दिवसामध्ये गेल्या 10-12 वर्षांपासून तर त्याच्या फोटो वगैरे पण त्या डॉक्युमेंटवर येतात की नक्की हे मृत्यूपत्र कोणी केलेलं आहे, तो 2 साक्षीदार आहेत त्यांनी सह्या केल्या, ते नक्की कोण होते. त्यामुळे त्याचं डॉक्युमेंटेशन होतं. त्यामुळे रजिस्टर करणं हे अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याची कायद्यामध्ये तशी तरतूद नाही की हे केलंच पाहिजे. त्यामुळे रजिस्टर जरी केलेलं नसेल आणि ते शंकास्पद नसेल तर त्याला नक्कीच त्याचं पुढे एक्झिक्युशन सोप्या पद्धतीने करता येतं. आणि त्यामुळे ते रजिस्टर असावं किंवा नसावं, परंतु मला जर विचाराल तर ते रजिस्टर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता त्याचं स्वरूप कसं असावं हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. काही वेळेला खूप काही मोठी संपत्ती नसते, एखादं छोटंसं घर असतं, काही एखाद्या बँकेमध्ये काही अकाउंट असतात, 1-2 अकाउंट्स असतात किंवा काही फिक्स डिपॉझिट रिसिट्स असतात, काही ठिकाणी शेअर गुंतवलेले असतात. तर जे काही असेल, थोडं असेल किंवा मोठं असेल, तर त्याची एक पहिले लिस्ट आपण बनवली पाहिजे. आपल्याकडे काय काय संपत्ती आहे, आपल्याला कोणाकडनं येणं बाकी आहे किंवा आपल्याला कोणाला कोणाला काय काय देणं आहे, याची एक लिस्ट आपण ते केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये कोणाला कोणाला आपली संपत्ती द्यायची आहे आपल्या पश्चात आपल्या मृत्यूनंतर, याची पण एक यादी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले जे नातेवाईक आहेत, म्हणजे पत्नी आहे किंवा पत्नी असेल तर त्याचं पती आहे, मुलं आहेत, मुली आहेत, लग्न झालेले असतील, लग्न झालेले नसतील, परंतु ही तर लोक असतातच जवळची. परंतु काही वेळेला असं वाटतं की आपला हा जवळचा माणूस, आपला नातेवाईक नसला तरी आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी एवढं काय काय केलेलं आहे, तर माझ्या संपत्तीतला एक थोडासा हिस्सा, एक 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये फॉर एक्झाम्पल मला त्यांना द्यायचे. तर अशी एक लोकांची लिस्ट ज्यांना ज्यांना आपल्याला द्यायचं आहे काहीतरी, ही त्यांनी केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला कोणाकडनं काय घेणं आहे हे सुद्धा लिहिलं पाहिजे, त्याची यादी तयार केली पाहिजे. आणि ते घेणं कसं आहे, त्याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट्स आहेत का, ती डॉक्युमेंट्स आपण कुठे ठेवलेली आहेत, त्याचे काही करार झालेले आहेत का, त्याची पण माहिती त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या पश्चात आपल्या वारसांना ते घेण्यासाठी म्हणून कायदेशीर तरतुदींचा आधार घेता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला काही देणी असतील तर त्याची यादी करावी, किंवा मी ह्या माणसाकडनं अशी अशी रक्कम घेतलेली होती, त्याचा विनियोग मी अशा ह्या कारणासाठी केला, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मला काही त्यांना देणं शक्य झालं नाही, परंतु आज माझ्याकडे पैसे आहेत, तर मी माझ्या पश्चामध्ये या अकाउंट मधले इतकी इतकी रक्कम त्या माणसाला द्यावी. तर अशी एक यादी आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला 1-2 अनुभव मला या वकिली करताना असे आले की मृत्यूपत्र लिहिलेलं असतं, परंतु ते सुस्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं नसतं. अँबिग्युअस सगळे वर्डिंग केलेले असतात की माझे या या गावामध्ये असलेलं घर, आता त्यावेळेला त्या गावामध्ये काही वेळेला 2-2, 3-3 सुद्धा घरं असतात. आता ह्या गावात असलेलं घर, तर त्या घराचा नंबर, त्या घराला काही नाव असेल का, त्या घराचं काही ठिकाण आहे का, मारुती मंदिराजवळचं म्हणा किंवा शाळेजवळचं म्हणा, असं काहीतरी त्याच्यात सुस्पष्टता असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ती जी प्रॉपर्टी तुम्हाला जी काही द्यायची आहे ती स्पष्ट भाषेमध्ये सर्वांना समजेल अशी सोप्या भाषेमध्ये लिहून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक पहिली गोष्ट, आपल्याला काय काय आपल्याकडे आहे, आपल्याला कोणाला काय द्यायचं आहे, आपल्याला कोणाकडनं काय घेणं आहे, आपल्याला कोणाला काय आपलं देणं कोणाला आहे का, याची एक यादी करावी. त्याची विगतवारी करताना आपला उद्देश जो आहे किंवा आपली जी इच्छा आहे ती अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वांना कळेल अशा पद्धतीने ती लिहिणं अत्यंत गरजेचं आहे.
आता ही जी काही मिळकत आहे ज्याच्याबद्दल आपण विल करणार आहोत, तर ती मिळकत स्वकष्टार्जित आहे का एकत्र कुटुंबाची मिळकत आहे, हे पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही वेळेला वाद काय होतो निर्माण पुढे, की ह्यांनी जरी मृत्यूपत्रामध्ये म्हटलेलं आहे, की ही माझी स्वकष्टार्जित मिळकत आहे, परंतु ही त्यांची स्वकष्टार्जित मिळकत नव्हती आणि प्रत्यक्षात ही अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मधून त्याचं ओरिजिनल अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये होतं, न्यूक्लियस त्याच्यामध्ये अँसेस्ट्रल प्रॉपर्टीत होता आणि त्यामुळे ती काही स्वकष्टार्जित असं काहीतरी ऑब्जेक्शन्स निघण्याची शक्यता आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण जो डॉक्युमेंट तयार करून ठेवतो त्याचा उद्देशच हा असतो, की पुढे जर याच्यातून काही वाद निर्माण झाला तर तो वाद मुळात वाद निर्माण होणारच नाही आणि तो झाला तरी तो संपुष्टात लवकरात लवकर येईल असा त्याच्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे स्वकष्टार्जित जर मिळकत असेल तर मग ती कशी आहे? मग मी माझ्या नोकरीतून मिळवलेली आहे का? माझ्या व्यवसायातून मिळवलेली आहे का? तो व्यवसाय मी कसा सुरू केला? त्या व्यवसायासाठी मग मी माझ्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतून काही पैसे घेतलेले होते का? शेअर्स मधून मला काही पैसे मिळालेत का? व्याजामधून काही मला पैसे मिळालेत का? मी गुंतवलेल्या रकमेतून काही गुंतवणुकीतून काही व्याज मिळालेलं आहे का? असं स्पष्टपणे लिहिलं, जरी थोडक्यात लिहिलं तरी ते स्पष्टपणे लिहिलं तर त्याचा ओरिजिन नंतर जर वाद निर्माण झाला तर तो शोधता येतो. त्यामुळे ती वडिलोपार्जित आहे किंवा नाही, स्वकष्टार्जित आहे तर ती कशी मिळवलेली आहे याचाही स्पष्टपणे उल्लेख आपल्याला हे मृत्यूपत्र म्हणजे काय फार मोठा निबंध लिहायचा आहे असं नाही, परंतु हे थोडक्यामध्ये जर लिहिलेलं असेल किंवा माझ्या अशा अशा नोन सोर्सेस ऑफ इन्कम माझे हे आहेत 1 2 3 4 5. मला शेअर्स मधून पैसे मिळालेले आहेत, मला मी फिक्स डिपॉझिट ठेवलं होतं त्याचे व्याजाचे पैसे आहेत, शेती करत होतो मी, शेती विकत घेतलेली होती त्या शेतीतून उत्पन्न मला मिळत होतं त्याचे पैसे आहेत. असं जर आपण जर काही विगतवारी त्याच्यामध्ये करून ठेवली तर ती अतिशय सोयीचं त्याच्या पुढे जायची आहे. आता आपण हे देण्याबद्दल म्हणतोय, काही वेळेला काय होतं की एखाद्या व्यक्तीला 3 किंवा 4 मुलं असतात आणि त्यातल्या दोघांनाच काहीतरी दिलं जातं आणि बाकीच्या दोघांना संपत्तीत वाटा किंवा हिस्सा दिला जात नाही. त्याला बरीच कारणं असू शकतात, परंतु ही वस्तुस्थिती आहे, काही वेळेला काही लोकांना दिलं जात नाही त्यांचा तो अधिकार असतानाही किंवा ते वारस असतानाही. तर असे जर काही सर्कमस्टन्स असेल तर त्याला का दिलं जात नाही याचा स्पष्टपणे उल्लेख त्या मृत्यूपत्रामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही वेळेला आपण एखाद्या मुलासाठी म्हणून बराच खर्च केलेला असतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी म्हणून बरेचसे पैसे दिलेले असतात, गुंतवणूक केलेली असते. तर असं स्पष्टपणे म्हणावं की बाबा ह्याच्या जीवनामध्ये याला उभं करण्यासाठी म्हणून मी आतापर्यंत इतका खर्च केलेला आहे आणि आता तो सुस्थितीत आहे, परंतु बाकीच्या 2 मुलांना किंवा मुलीला मात्र मला काहीच देता आलेलं नाही आणि त्यामुळे आता जी माझ्याकडे जी संपत्ती आहे त्यातला सर्व हिस्सा किंवा 2 हिस्से हे मी या दोघांना देतोय आणि तिसऱ्याला मी देत नाही, कारण मी त्याला ऑलरेडी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यासाठी बराचसा खर्च माझा झालेला आहे. असं जर स्पष्टपणे उल्लेख असेल तर पुढे होणारा वाद जो आहे तो नक्की टाळतो. काही वेळेला काही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या नातेसंबंधात नसलेल्या व्यक्तीला आपण काहीतरी देतो. मग ते का देतो? त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे? आपला त्याच्यावरती जीव कसा आहे? आपुलकी कशी आहे? का मला त्याला वाटतं हे देण्यात द्यावं त्याला असं? हे पण त्याच्यामध्ये स्पष्ट थोडक्यात, परंतु त्याचा उल्लेख हे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की विल झाल्यानंतर किंवा त्या विल करणाऱ्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर ते विल एक्झिक्यूट कोण करेल हे खूप महत्वाचं असतं. काही वेळेला कुटुंबामध्ये खूप चांगलं वातावरण असतं आणि पुढे पण ते त्याच्या पश्चात सुद्धा ते तसं चांगलं राहतं आणि एकमेकांच्या समजुतीने जरी विल लिहिलेलं असलं तरी सुद्धा ते एक्झिक्यूट करायची गरज नाही किंवा कोर्टात जायची गरज नाही. ज्याला ज्याला जे जे काही दिलेलं आहे ते आम्हाला मिळालं आणि त्याच्यामध्ये आम्ही आनंदित आहोत असं एक साधारण दृश्य असतं. परंतु काही वेळेला ते तसं नसतं. पैसा हा, आता तुम्हाला सगळ्यांना, यू आर ऑल मॅच्युअर पर्सन्स, पैसा हा अशी आहे गोष्ट की कोणाची मती कशी फिरवेल हे सांगता येत नाही आणि अनेक उदाहरणं आज आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये बघतो. त्यामुळे एकदा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला किंवा तो मृत्यूशय्यावरती असला तर आधीच वाद सुरू झालेले असतात की मला ही प्रॉपर्टी पाहिजे, मला ती प्रॉपर्टी पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण त्याच्यामध्ये तशा तरतुदी आणि आपण हे का करतो आहे आणि आपण कोणाला काही का देत नाहीये किंवा कोणाला फक्त का देतोय किंवा एखाद्या माणसाला जास्त का देतोय, एखाद्या माणसाला कमी का देतोय, हे त्याच्यामध्ये उल्लेख असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्या संपत्तीचं व्यवस्थापन, आपल्या मृत्यूप्रमाणे आपली जी इच्छा आहे त्या इच्छेचं व्यवस्थापन कोण करेल?
तर आपल्या जवळचा एखाद्या आपल्या अतिशय विश्वासू मित्र जो असते, मित्र किंवा कुटुंबातला माणूस, तर त्याचं नाव त्याच्यामध्ये जर आपण घेतलं की एक्झिक्युटर म्हणून, तर मग खूप सोयीचं जातं. म्हणजे त्या माणसाला ते अधिकार मिळतात आणि मग कोर्टाकडनं प्रोबेट घेतल्यानंतर तो माणूस त्या इच्छापत्राप्रमाणे किंवा विल प्रमाणे, मृत्यूपत्राप्रमाणे जे जे काही संपत्तीची विल्हेवाट लावलेली आहे, विगतवारी केलेली आहे, त्याप्रमाणे तो विल्हेवाट लावायला मोकळा होतो. त्यामुळे एक्झिक्युटरचं नाव असणं, व्यवस्थापकाचं नाव त्या मृत्यूपत्रामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समजा त्याचं नाव लिहिलेलं नसेल याला कदाचित, तर मग काय होतं? मग अशी म्हटल्याप्रमाणे जर कुटुंबामध्ये सौहार्द्र वातावरण असेल, भांडण काही नसेल, वाद नसेल, सर्वजण समाधानी असतील, तर एखाद्या वेळेस एक्झिक्युटर नसला तरी प्रत्येकजण समजुतीने काही वेळेला होता. काही वेळेला अशी पण 1-2 घटना मी बघितलेल्या आहेत, की मृत्यूपत्रामध्ये काही व्यक्तींना अ, एका मुलाला जास्त दिलेलं आहे, एका मुलाला कमी दिलेलं आहे. परंतु दोघांमधले संबंध इतके चांगले, की त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्याला जास्त दिलेलं होतं तो स्वतःहून पुढे येतो, की "बाबा रे, मला ठीक आहे, माझ्या वडिलांची इच्छा होती, मला हे जास्त मिळालेलं आहे. परंतु त्याला खूप कमी मिळालेलं आहे आणि त्याला आज गरज आहे. त्यामुळे वडिलांकडून मला मिळालेले ₹5 ₹2 मी तुला देतो." असंही म्हणणारी लोकं आज जगामध्ये आहेत. परंतु हे फार अभावाने आढळतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या मृत्यूपत्रामध्ये आपली काय इच्छा आहे, आपल्या पश्चात कशी विगतवारी व्हावी, कसं व्यवस्थापन व्हावं आपल्या संपत्तीचं, हे स्पष्टपणे लिहिणं गरजेचं आहे. आता साक्षीदार कोण असावेत, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. शक्यतो ज्या माणसांना आपण काहीतरी आपल्या मृत्यूपत्रामध्ये देतोय, अशा व्यक्ती साक्षीदार नसाव्यात. तिराईत व्यक्ती असावेत, जे आपले मित्र आहेत, आपल्या विश्वासातली लोकं आहेत, ज्यांना आपल्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही किंवा पुढेही निर्माण होणार नाही, अशी जी शक्यता असलेली लोकं आहेत, त्यांना आपण साक्षीदार म्हणून नेमणं गरजेचं आहे. आणि साक्षीदार म्हणून केवळ साक्षी म्हणून त्यांच्या सह्या नसाव्यात. तर मृत्यूपत्राच्या शेवटी तुम्ही जेव्हा सही करता, त्याच्या खाली या साक्षीदारांनी, दोघा साक्षीदारांनी सह्या करणं हे गरजेचं आहे. आणि त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात काहीतरी तिथे लिहिणं गरजेचं आहे, की हे जे मृत्यूपत्र केलेलं आहे XYZ यांनी हे मृत्यूपत्र माझ्या समक्ष त्याच्यावरती सही केलेली आहे आणि मी स्वतः त्यांच्या आणि दुसरे साक्षीदार त्यांचं नाव यांच्या समक्ष मी स्वतः सही करत आहे, असं दोन्ही साक्षीदारांनी त्याच्यामध्ये नमूद करून स्वहस्ताक्षरात शक्यतो त्याच्या खाली आपण सह्या करणं किंवा साक्षीदारांनी सह्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तिसरं, त्याचं वय काय आहे, त्या मृत्यूपत्र तयार करणाऱ्या माणसाचं वय काय आहे, हेही महत्वाचं आहे. काही वेळेला तो तरुण वयामध्येच एक मृत्यूपत्र करून ठेवतो, कारण संपत्ती काही वेळेला इतकी असते, की थोड्या कालावधीमध्ये इतकं काही जमवलेलं असतं. त्याला भीती वाटायला लागते, की आपल्याकडे एवढी सगळी संपत्ती आहे, काय उद्या पटकन अचानक काही जीवाचं बरं वाईट झालं तर काय? त्यामुळे धडधाकट असताना सुद्धा तो ते मृत्यूपत्र करतो. त्याचा स्पष्ट उल्लेख, आज माझं वय 35 आहे, 34 आहे किंवा 40 आहे, तरी सुद्धा हे मृत्यूपत्र मी करून ठेवतोय, कारण माझ्या मनामध्ये अशी भीती आहे, असं असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांचं एक वैद्यकीय सर्टिफिकेट त्या मृत्यूपत्रासोबत किंवा मृत्यूपत्राच्या कागदावरती त्यांच्या हस्ताक्षरात किंवा त्यांचं टाइप केलेलं सर्टिफिकेट हे जोडणं गरजेचं आहे. ते सर्टिफिकेट असं, की हा मृत्यूपत्र करणारा जो इसम आहे त्याला मी आज तपासला आणि त्याची तब्येत अतिशय चांगली आहे. केवळ शारीरिक नाही तर तो मानसिकही दृष्ट्या तो हे मृत्यूपत्र करण्याच्या लायकीचा आहे. तो आपण काय करतोय हे तो समजून उमजून करतोय. अशा स्वरूपाचं वैद्यकीय सर्टिफिकेट या मृत्यूपत्राच्या शेवटी लावणं, जोडणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं वय काय? जर वृद्ध असाल समजा, तुम्हाला काही एलिमेंट्स असतील, तर तसं स्पष्ट म्हणावं, की मी काय कॅन्सर मला डिटेक्ट झालेला आहे वर्षापूर्वी आणि आता हळू तो वाढत चाललेला आहे. माझं वयही 70चं आहे. त्यामुळे ह्या पुढच्या भविष्य काळामध्ये लवकरात लवकर काय होण्याची शक्यता आहे, एखाद्या वेळेस माझा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मी हे मृत्यूपत्र करतोय. असं स्पष्टपणे, थोडक्यामध्ये परंतु स्पष्टपणे जर आपण त्याचा उल्लेख करून ठेवला आणि त्याच्यानंतर भले तुम्ही आणखीन 15 वर्ष जगा, परंतु मृत्यूपत्र करताना हे मी मृत्यूपत्र का करतो आहे, कशासाठी करतो आहे, तर माझा उद्देश काय आहे, हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल आता मी नाशिकमध्ये राहतो, तर मी नाशिकमध्ये हे मृत्यूपत्र करतो. हॉस्पिटलमध्ये असाल तर मग मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे, परंतु आता हॉस्पिटलमध्ये आहे. माझ्या भविष्यामध्ये मला काय होईल मला माहित नाही आणि म्हणून मी हॉस्पिटलमध्येच 2 साक्षीदारांसमक्ष हे मृत्यूपत्र त्याच्यावरती सही करतोय. म्हणजे ते ठिकाण, तुम्ही कोणत्या ठिकाणी ते मृत्यूपत्र करताय, लिहून ठेवताय, ते ठिकाण, तारीख, वेळ हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आणि कोणाच्या हजेरीमध्ये तुम्ही ते करता याचा उल्लेख त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आता हजेरीचा उल्लेख मी मगाशी म्हटलं, मला एक आठवण झाली तर की एका मृत्यूपत्रामध्ये जे नंतर चॅलेंज झालं कोर्टामध्ये, तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की XYZ ला काही प्रॉपर्टी दिलेली होती आणि मग त्याच्यामध्ये पुढे उल्लेख होता की हा माणूस आज माझ्याजवळ हजर आहे. तो साक्षीदार जरी नसला तरी तो आज व्यक्ती हजर आहे आणि त्याच्यावरनं ते चॅलेंज झालं की तो माणूस तिथे हजर होता, तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याची मानसिक स्थिती नव्हती आणि म्हणून त्या माणसाने स्वतःचं नाव त्याच्यामध्ये त्यांचा शारीरिक परिस्थितीचा आणि मानसिक परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांनी स्वतःचं नाव घालून घेतलं. अशा प्रकारचे काहीतरी चॅलेंजेस उठवले गेले आणि मग ते मृत्यूपत्र चॅलेंज झालं. त्यामुळे ज्याला कोणाला आपण मृत्यूपत्रामध्ये काही म्हणजे बेनिफिशियरी आपण ज्याला जे म्हणतो, तर तो बेनिफिशियरी तिथे नसावा किंवा त्याचा उल्लेख त्या मृत्यूपत्रामध्ये तसा नसावा की हा बेनिफिशियरी हा तिथे आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या लक्षात घेतल्या, तर मला असं वाटतं की मृत्यूपत्र हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय असावं हे त्याच्यात लिहिणंही गरजेचं आहे. आता हे का करायला पाहिजे, मगाशी थोडासा उल्लेख आला, मी केला सुरुवातीला. मनुष्य स्वभाव आपल्याला माहिती आहे की कधी कोणाची मती फिरेल हे सांगता येत नाही. अगदी आपल्याला असं वाटतं की, आणि उदाहरणं आहेत, म्हणजे मी काय अतिशयोक्ती करत नाही की नाही नाही हा माझा मुलगा आहे, तो काही करणार नाही, दुसऱ्या मुलाला तो सांभाळून घेईल, आणि नंतर मात्र आपल्या पश्चात किंवा आपण आजारी असतानाच त्यांच्यामध्ये वाद सुरुवात होतात आणि मग काहीतरी वादावादी निर्माण होते. त्यामुळे हे वादावादी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांमध्ये होऊ नये, त्यांना कोर्ट कचेरी करू नये. काही वेळेला या गोष्टी पोलीस स्टेशन पर्यंत जातात, फिर्यादी दाखल होतात की हे मृत्यूपत्र खोटं आहे, ही सही फोर्ज केलेली आहे, त्याच्यामधल्या या मजकूर खाडाखोड झालेली आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणून हे मृत्यूपत्र करणं आणि त्याच्यामध्ये सुस्पष्टता असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कौटुंबिक कलह टाळायचे, वादविवाद टाळायचे, पोलीस स्टेशनला जायला लागू नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. आजची परिस्थिती जर आपण बघितली तर आपली कुटुंब खूप छोटी होत चाललेली आहेत. न्यूक्लियस छोटा होत चाललेला आहे. एक आई वडील आणि एक मुलगा किंवा 2 मुलं आणि त्यांची सुद्धा मग पत्नी असेल तर एखादा मुलगा. त्यामुळे खूप कुटुंब छोटी. पूर्वीच्या काळामध्ये मोठी मोठी कुटुंब असायची. काही वृद्ध इसम आपल्याला सांभाळून घ्यायचे, इतर लोक आपल्या जवळचे नातेवाईक चुलत असतील ते सांभाळून घ्यायचे. परंतु आज ती परिस्थिती नाहीये. आता ती परिस्थिती काय आहे हा काही आजचा विषय नाही आपल्याला, परंतु ही गोष्ट आपण मनामध्ये ठेवून हे करणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या पश्चात आपली एक पत्नी आहे आणि आपल्याकडे 2 मुलं आहेत, आपल्याला 2 मुलं आहेत, तर त्या पत्नी आणि 2 मुलांमध्ये वातावरण चांगलं राहावं, त्यांच्यामध्ये वाद होऊ नये, अशी एक म्हणजे कौटुंबिक कलह, वादावादी किंवा नात्यांमधला दुरावा टाळण्यासाठी सुद्धा हे मृत्यूपत्र करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पैसा कशी मती फिरवेल माणसाची हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण कमवलेले पैसे आपल्या पश्चात त्याचा विनियोग, आपल्या संपत्तीचा विनियोग कसा व्हावा याच्यासाठी मृत्यूपत्र हे करणं अत्यंत गरजेचं आहे. ते रजिस्टर करायलाच पाहिजे अशी तरतूद किंवा कायद्यातली तरतूद अशी नाही, परंतु ते जर रजिस्टर केलेलं असेल तर ते चॅलेंज झालं पुढे तर ते टिकणं कोर्टापुढे आणि आपल्या इच्छेला मूर्त स्वरूप येणं पुढे हे सोयीस्कर जातं. त्यामुळे ह्या मृत्यूपत्राबद्दलच्या ह्या अगदी थोडक्यामध्ये मी थोडंसं एक्सप्लेन केलंय, कारण आपल्याला तास सव्वा तासामध्ये हा सगळा कार्यक्रम आटवायचा आहे. नंतर प्रश्न उत्तरामध्ये जर काही प्रश्न आले तर त्याला मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता एक दुसरा जो भाग आहे आपल्या ह्या आजच्या संभाषणाचा आणि चर्चेचा, तो आहे लिव्हिंग विल. मगाशी आपण विल बद्दल चर्चा केली, आता आपण लिव्हिंग विल बद्दल चर्चा करू. ह्याच्यातला फरक मी मगाशी सांगितला तो पुन्हा सांगतो की विल हे आपल्या पश्चात एक्झिक्यूट करायचं आहे, त्याची व्यवस्थापन आपल्या पश्चात व्हायचंय, तुमच्या मृत्यूनंतर होणार आहे. परंतु तुम्ही मृत्यूच्या आधी तुम्ही जीवन कसं जगता ह्याला पण खूप महत्व आहे. आपण कष्ट केलेले असतात, पैसे आपण मिळवलेले असतात, थोडेसे मिळवलेले असतात किंवा काही वेळेला खूप जास्त मिळवलेले असतात, परंतु त्याचा विनियोग तुम्ही कसा करता, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सुख घेता का, तुम्ही सुखी आहात का, की त्या पैशांच्या चिंतेमध्ये आहात आणि असं चिंता करत करत आपण मरणार आहोत का, ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्या पश्चात खरं तर आपण मृत्यू झाल्यानंतर आपल्या पश्चात काय होणार आहे याची काळजी करणं गरजेचं नाही, परंतु शेवटी आपल्या कुटुंबाची काळजी आपण आपल्या जीवनामध्ये करतो तर आपल्या जीवनानंतर सुद्धा करणं गरजेचं आहे. परंतु जीवनामध्ये आपण आपली स्वतःची काळजी करतो का, हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आता ह्या कोर्टात केसेस चालवताना खूप अनुभव आले. काही वेळेला काही मित्रांसाठी म्हणून किंवा काही वेळेला काही शेजारी लोकांसाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रसंग आला.
तेव्हा असं लक्षात आलं की हॉस्पिटलमध्ये विशेषतः आयसीयू वॉर्डमध्ये जी पेशंट्स असतात ते खूप तुटलेले असतात. म्हणजे ते आयसीयू मध्ये एक तर जायला परवानगी नसते, गेले तरी 1, 2, 3, 5 मिनिटासाठी आपण जातो. त्यामुळे आयसीयू मध्ये काय घडतंय आणि आयसीयूच्या बाहेर काय घडतंय याचा खूप बारकाईने मला अभ्यास करायला मिळाला. हा वेगळा विषय आहे, अगदी कायद्याशी संदर्भातला नाही, परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारा विषय आहे. प्रत्येकाने कोणी ना कोणी अनुभवलेलं असतं, आपल्या कुटुंबियांमध्ये अनुभवलेलं असतं किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये अनुभवलेलं असतं. त्यामुळे जर एखादा आजार आपल्याला जडला तर ते औषधोपचार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सध्याची जर वैद्यकीय परिस्थिती आपण जर बघितली, वैद्यकीय क्षेत्र इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे. आता आपल्या ह्या सभासदांमध्ये काही डॉक्टर्सही असतील, तर बऱ्याचशा आजारांना औषध आहे. आता हे कोरोनाचं सोडून द्या, लस येते एका वर्षामध्ये, लस येईलच. परंतु बऱ्याचशा आजारांना, विशेषतः कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना औषधं आहेत. लवकरात लवकर जर तो डिटेक्ट झाला आणि औषधोपचार योग्य पद्धतीने लवकरात लवकर केला तर 1-2 वर्षामध्ये तो त्या कॅन्सरमधून पूर्णपणे बरा होण्याची पण आता शक्यता आहे आणि ते होतं तसं. परंतु काही वेळेला काही आजार हे असं औषधोपचार जरी होत राहिले किंवा उशिरा सुरू झाले तर ते आजार बळावत जातात, दुर्धर होत जातात आणि मग एक अशी स्टेज येते या आजाराची, मग तो कॅन्सर असेल किंवा आपल्या मसल्सच्या संदर्भात पॅरालिसिस सारखा काही आजार असेल, एपिलिप्सिस सारखा काही आजार असेल, तर असे काही आजार असतात की जे अशा स्टेजला जातात की आता कितीही याच्या पुढे औषधोपचार केले तरी ते आजार बरे होत नाहीत. त्यामुळे ऍडव्हान्स वैद्यकीय जे औषधोपचार आहेत, ऍडव्हान्समेंट जी आहे वैद्यकीय फील्ड मधली, याचा उपयोग आपण कसा करून घेतो याला खूप महत्वाचं आहे. आपण त्याचा उपयोग आपल्याला बरं होण्यासाठी म्हणून करून घेतलाच पाहिजे. मॅक्झिमम प्रयत्न त्याच्यासाठी केलेच पाहिजेत. परंतु अशी स्टेज जर आली की आता कितीही ऍडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंट मिळाली, किती ऑपरेशन्स केली तरी हा आजार बरा होणार नाही. मग त्यावेळेला ह्या ऍडव्हान्स मेडिकल फील्डचा आपण उपयोग आपल्याला बरा होण्यासाठी करून घेतो का आपला मृत्यू लांबवण्यासाठी करतो? ह्या दोन मधला फरक जो आहे तो अतिशय बारीक आहे. देर इज अ थिन लाईन इन बिटवीन दीज टू फॅक्ट्स. परंतु त्याला एक मर्यादा आहे. कितीही औषधोपचार करत राहिलं, किती ऑपरेशन्स केली तरी सुद्धा आता हा आजार, काही वेळेला काही कॅन्सर असे पसरतात, सर्व शरीरामध्ये पसरलेले असतात, ब्रेन मध्ये गेलेला असतो. त्यावेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी किंवा डॉक्टरांनी हात टेकलेले असतात, त्यांनी त्यांच्या शर्थीचे प्रयत्न केलेले असतात, परंतु उपयोग होत नाही. मग अशा वेळेला काय, आपण आता एक उदाहरण घेऊया की एखादी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अतिशय पुढे गेलेली आहे, सामाजिक कार्यामध्ये पुढे आहे, त्यांनी त्याच्या स्वकर्तृत्वावरती खूप पैसा मिळवलेला आहे, मान मरातब मिळवलेली आहे, त्याच्या स्वभावामुळे खूप लोक, असंख्य लोक जोडलेली आहेत आणि सगळ्यांना त्या माहिती आहे की याचा स्वभाव किती चांगला आहे वगैरे वगैरे, किती मदत त्यांनी लोकांना केलेली आहे. आणि अशा एखादा माणूस, तो माणूस समजा एखाद्या दुर्धर आजाराने आजारी पडला आणि तो आजार बळावत गेला आणि तो आता कधीही बरा होणार नाही अशा स्टेजला गेला आणि मग हळूहळू त्याला दुसऱ्या लोकांची मदत घेणं गरजेचं पडतं. जिवंतता असतो, त्याला सगळं समजतही असतं, परंतु मला माझा हात हलवता येत नाही, मला पाणी सुद्धा पिता येत नाही, मला माझ्या नैसर्गिक क्रिया माझ्या स्वतःच्या स्वतः करता येत नाही, त्याच्यासाठी मी कोणावरती तरी अवलंबून राहतोय. त्यावेळेला त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल याचा आपण विचार करतो का? आपण आपला माणूस लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून आयसीयूच्या बाहेर आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. जर आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल तर आपल्याला ते जाणवतही नाही, त्याची झळ जाणवत नाही, कारण खर्चही खूप असतो. परंतु ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते ते प्रयत्न तर करतातच, काही वेळेला मनापासून करतात, प्रेमापोटी करतात, काही वेळेला समाजाचं दडपण खूप असतं की अरे हा माणूस त्याने तुमच्यासाठी एवढं केलं आणि तो आज आजारी आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी औषधोपचार करत नाही, असे एक समाजाचं दडपण असतं. आणि मग त्या समाजाच्या दडपणाखाली काही वेळेला कर्जबाजारी होतो तो कुटुंब. परंतु हा माणूस तर काही, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, तो आजारच अशा स्टेजला गेलेला आहे की तो माणूस तर काही जिवंत राहणार नाही, आज ना उद्या तर 15 दिवसांनी किंवा 2 महिने तो मरतो. घेतलेलं कर्ज त्या कुटुंबियांच्या डोक्यावर येतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण सुस्थितीत असताना किंवा आपल्याला एखादा दुर्धर आजार जडला, तो डिटेक्ट झाला की करणं गरजेचं आहे. समजा एखाद्या माणसाला कॅन्सर डिटेक्ट झाला, अगदी प्राथमिक स्टेजला आहे,
तो संपूर्ण प्रयत्न करणारे, आर्थिक परिस्थिती चांगली असते तर बेस्ट जे काही औषध असेल ते तो घेणारच आहे. परंतु त्याच वेळेला अशी पण एक भीती मनामध्ये असते की ठीक आहे, माझ्याकडे पैसे आज मी सगळा खर्च करू शकतो, मी सगळ्या उत्तमात उत्तम औषधं घेऊ शकतोय, परंतु याचा उपयोग झाला नाही तर असा एखादा आजार डिटेक्ट झाल्यानंतर जर त्यांनी ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह, ज्याच्यावरती मी हे पुस्तक लिहिलेलं आहे, माहिती पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्यांनी ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह जर लिहून ठेवली की समजा हा आजाराचं रूपांतर अशा स्वरूपाचं झालं, मी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलो, ज्याला आपण भाजीपाला म्हणतो अगदी सोप्या भाषेमध्ये, व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलो की मला काही समजत नाही, मी जिवंत आहे परंतु मला हातही हलवता येत नाही, मला श्वास घेण्यासाठी यंत्रणा लावलेली आहे, मला अन्न घेता येत नाही म्हणून लिक्विड डाएट चालू आहे वगैरे वगैरे, अशा स्वरूपाचा आजार झाला आणि अशा स्वरूपाच्या स्टेजला जर मी गेलो किंवा माझा ब्रेन डेड झाला किंवा आणखीन काही गंभीर स्वरूपाचं हे झालं की आता औषधोपचाराला उपयोग नाही, तर त्यावेळेला म्हणजे माझं ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह काय आहेत, तर त्यावेळेला माझा आजार बरा होण्यासाठी केली जाणारी जी औषधोपचार आहेत ते थांबवावेत. मी जर शुद्धीत असेल, हालचाल करण्याच्या परिस्थितीत असेल तर मला घरी राहू द्यावं. म्हणजे आयसीयू मध्ये आपण बऱ्याच वेळेला चित्र बघतो की आयसीयू मध्ये तो पेशंट सगळ्या नळ्या बिळ्या लावलेल्या आणि व्हेंटिलेटरवर असतो आणि त्याचे नातेवाईक मात्र त्या आयसीयूच्या बाहेरचं जे दार असतं त्याच्यामध्ये जी छोटीशी चौकोनी खिडकी असते काचेची, त्याच्यातून मधून मधून डोकावून बघत असतात, अरे माणूस ते यंत्र चालू आहे. म्हणजे ज्या वेळेला त्या माणसाला खरंच जवळच्या माणसाची गरज असते किंवा बाहेरच्या कुटुंबियांना त्या माणसाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर राहण्याची गरज असते, त्यावेळेला मात्र तो आयसीयू मध्ये असतो, झगडत असतो स्वतःच्या जीवाशी आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून त्याचे नातेवाईक बाहेर झगडत असतात. त्यामुळे आधीच जर हे असं मेडिकल डायरेक्टिव्ह आपण करून ठेवलं तर खूप सोयीचं होणार आहे. त्याच्यामुळे खूप खर्च तर वाचणारच आहे, परंतु असंही होऊ शकतं की मी शुद्धीत आहे, मला सगळं समजतंय, हालचालही करता येते, परंतु आजार खूप बळावलेला आहे, तर मी 4 दिवस माझ्या शेवटच्या माझ्या कुटुंबियांसोबत, माझ्या नातवांबरोबर, माझ्या मुलासुनांबरोबर जर राहिलो तर तो एक वेगळा आनंद असतो, त्यांनाही एक आनंद असतो की बा याच्या शेवटच्या क्षणी मी त्यांना माझ्या हाताने घडवलं वगैरे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्यातलं जे समाधान आहे, सुख आहे, शेवटी दुःखद घटना आहे. एखाद्या माणसाला तो जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ती दुःखद घटना असते त्याच्या नातेवाईकांसाठी, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक सुख आपण म्हणून मग त्या पुस्तकाचं नाव मी दिलेलं आहे सुखांत जीवनाचा, की जीवन तुम्ही भरपूर जगलेला आहात, भरभरून जगलेला आहात, परंतु जीवनाचा अंत तुमचा कसा होणार आहे, तो आयसीयू मध्ये होणार आहे का तो तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये होणार आहे, त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता होणार आहे, त्यांचा आनंद बघता बघता होणार आहे, त्यांनाही आनंद त्याच्यात मिळणार आहे का, किंवा माझ्या माणसाला, माझ्या वडिलांना, माझ्या आईला किंवा माझ्या अगदी जवळच्या भावाला मी शेवटी खूप हे करू शकलो, त्याची सेवा शुश्रूषा करू शकलो. डायबिटीसने खूप आजारी आहे परंतु त्याला मी शेवटच्या क्षणी त्याला आवडतो म्हणून शिरा मी त्याला खाऊ घालू शकलो. अशी ही उदाहरणं आपण अनेक आहेत, आपण रोजच्या आपल्या जीवनामध्ये हे अनुभवतो, परंतु मृत्यूविषयी बोलणं हे आपण नेहमी टाळतो. आणि म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की अशा स्वरूपाचं जर तुमच्या लक्षात येईल की इच्छा मरण किंवा दयामरण ह्याचा कायदा नाही. त्यामुळे एखादा माणूस आता माझं नको, मला हे सगळं नको झालेलं आहे, आता मला लवकर लवकर संपवून टाकू माझं जीवन, असं म्हणू शकतो, परंतु त्याच्यासाठी कायदा नाही. त्यामुळे वैद्यकीय फील्डचं म्हणजे विशेषतः डॉक्टरांचं जे ट्रीटमेंट देणारे आहेत, हॉस्पिटल्सचं हात बांधलेले असतात, ते काहीच करू शकत नाही. ते त्यांच्या त्यांच्या परीने शर्थीने सगळे प्रयत्न करत असतात, परंतु एखाद्या माणसाचं जीवन संपवण्यासाठी म्हणून त्यांना मदत करता येत नाही, तो गुन्हा आहे. त्यामुळे इच्छामरण किंवा दयामरण हा गुन्हा नाही, गुन्हा ठरलेला असल्यामुळे अनेक वेळेला अडचणी निर्माण होतात. आपल्याला सगळ्यांना नर्स ज्या शानबाग होत्या, अरुणा शानबाग, त्यांची केस माहिती आहे. अनेक वर्ष त्या दुर्दैवाने अनेक वर्ष त्या कोमामध्ये होत्या आणि त्यांच्यासाठी बऱ्याच वेळेला प्रयत्न केले गेले, हायकोर्टामध्ये प्रयत्न झाला, सुप्रीम कोर्टात दयामरणाचा प्रयत्न झाला, परंतु कायदा नसल्यामुळे तो ते अर्ज जे होते, पिटिशन्स होत्या, त्या खारिज झाल्या. 2018 मध्ये निर्बंध सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचने, कॉन्स्टिट्युशनल बेंचने एक जजमेंट दिलेलं आहे. त्या जजमेंटचा आधार घेत मी ही छोटीशी माहिती पुस्तिका तयार केलेली आहे. त्या जजमेंटमध्ये हे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह कसे केले पाहिजेत, कधी केले पाहिजेत, त्याची प्रक्रिया काय असावी, हे अतिशय उत्तमपणे, सखोलपणे मांडलेलं आहे. 2-3 वेळेला तो विषय माझा वेगळा केसेससाठी अभ्यास करताना तो वाचला गेला माझ्याकडनं,
असं होतं की वकील ह्या ज्या जजमेंट्स असतात हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे अनेक जजमेंट्स ही सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असतात. त्यांना त्या जीवनामध्ये उपयोगी पडणारी जजमेंट्स असतात. परंतु वकील जेव्हा ही जजमेंट्स वापरतात, रेफर करतात, तेव्हा ते त्यांच्या केस पुरता रेफर होतो. बाकी सर्वसामान्य लोकांना हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाची जजमेंट सहसा वाचण्यात येत नाहीत. पेपरमध्ये जरी त्याची बातमी आली तरी ती 1-8 दिवसांनी आपण त्याच्याबद्दल विसरून जातो. आणि म्हणून माझ्या मनामध्ये असा विचार आला की हे जे जजमेंट आहे 2018 मध्ये आलेलं, तर त्या जजमेंट जर आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, सोप्या भाषेमध्ये पोहोचवू शकलो, तर खूप सोयीचं ह्या सर्व लोकांना होणार आहे. विशेषतः जो आजारी माणूस आहे, जो मृत्यूशय्येवरती आहे, त्याच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यावरती आहे, त्याला होणारा मानसिक त्रास, शारीरिक यातना ह्याच्यामुळे वाचू शकतील. त्याला होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक यातना बघून त्याच्या जवळच्या नातेवाईकांना जो शारीरिक आणि मानसिक त्रास होतो, त्यांचा जो प्रचंड आर्थिक खर्च होतो, तो वाचू शकेल. आणि ह्या सगळ्या भावनेतून मी एक सोशल वर्क म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते मी सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध केलेलं आहे. नाशिकमध्ये ते उपलब्ध आहे. जर आपण कोणाला मागवलात आणि ह्या आपल्या SWS फाउंडेशनच्या थ्रू सुद्धा आपण जर मागवलं तर ते मी नक्की उपलब्ध करून देईन. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या पुस्तकाचा आणि त्या मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा बारकाईने अभ्यास करावा. ते प्रत्येक वेळेला शक्य नसतं, त्यातली लिगल लँग्वेजही कळत नाही आणि त्यामुळे मी मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची आता इंग्लिश आणि हिंदी पण आवृत्ती तयार झालेली आहे. लवकरात लवकर ती प्रकाशित होईलच. परंतु एक विषय आपण जो घेतोय की आपल्या मृत्यूच्या पश्चात आपण आपली जेव्हा व्यवस्था लावतो, त्यावेळेला आपल्या मृत्यूच्या आधी सुद्धा तो सुखाने होईल. कारण प्रत्येकाला वाटतं आपल्या हातात नाही ती गोष्ट, मृत्यू कधी येईल आणि तो कसा येईल हे आपल्या हातात नाही. परंतु तोपर्यंत आपण कसं जगू हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून ज्या वेळेला असे दुर्धर आजार होतात आणि ते शेवटच्या टप्प्यावरती जातात, त्यावेळेला आपल्याला अधिकार आहे सांगण्याचा की बा आता हे सगळं व्यर्थ आहे, हे औषधोपचार, त्यामुळे ते थांबवा. त्यावेळेला आपण त्या सिच्युएशन मध्ये असू किंवा नसू, मानसिक दृष्ट्या आपण ते शक्य असेल तर आपण बोलू शकतो, बोलू शकत असू, शारीरिक दृष्ट्या शक्य असेल तर. परंतु काही वेळेला पेशंट कोमात जातो, त्याला काहीच करता येत नाही आणि ट्रीटमेंट मात्र चालू राहते. तर त्यांनी जर आधीच मेडिकल डायरेक्टिव्ह जर दिलेले असतील, तर अशा स्वरूपाच्या कोमाची स्टेज आल्यानंतर मग काय प्रोसिजर फॉलो करायची ही अतिशय डिटेल त्या जजमेंटमध्ये दिलेली आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये ती सोप्या भाषेमध्ये लिहिलेली आहे. याच्यामध्ये बरेच विचार मेहरबान सुप्रीम कोर्टाने केलेले आहेत. आपले सामाजिक जे सध्या परिस्थिती आहे त्याचा फार बारकाईने अभ्यास मेहरबान सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. कारण असे जे मेडिकल डायरेक्टिव्ह लिहिले जातात, जसं विल मध्ये एखादा गैरफायदा घेतला जातो शारीरिक परिस्थितीचा, मानसिक परिस्थितीचा, त्याचप्रमाणे ह्या ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह करताना सुद्धा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशी जे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह जर केलेली असतील आणि तो जो पेशंट खरंच अशा स्टेजला गेला की तो आता बरा होणार नाहीये, व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, त्याचा ब्रेन डेड झालेला आहे, किंवा शुद्धीत जरी असला तरी आता काही उपयोग नाही, आणखीन 1-2-15 दिवस किंवा आणखीन महिनाभर तो जगण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये ते ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह मध्ये तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती कशी अंमलात आणायची. केवळ त्यांनी लिहून ठेवलेलं आहे म्हणून लगेच त्याचा औषधोपचार थांबला असं होत नाही. आणि हे पण महत्वाचं आहे की अशा ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह मध्ये हे पण आपण लिहिणं गरजेचं आहे आणि तो अधिकार त्या प्रत्येक व्यक्तीला आहे की तो कधीही त्याच्या मृत्यू होईपर्यंत तो कधीही हे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह समजा आधी लिहून ठेवलेले असतील तर ते रद्द करू शकतो. परंतु ते जर रद्द केलेलं नसेल तर त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे औषधोपचार थांबवायचा की नाही थांबवायचा याच्यासाठी खूप स्टेजेस मध्यंतरी आहेत. म्हणजे असं होणार नाही की तुम्ही लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे तुमचा औषधोपचार थांबला. काही वेळेला असंही होतं की हृदयक्रिया थांबलेली असते आणि डॉक्टर शर्थीने प्रयत्न करतात आणि हृदय चालू होतं आणि तो माणूस नंतर पुढे 4-5-6 वर्ष जगतो. त्यामुळे हृदयक्रिया थांबली म्हणून आता याचा औषधोपचार थांबवा असं होत नाही. मग ज्या हॉस्पिटलमध्ये तो औषधोपचार घेत असेल तर त्या हॉस्पिटलची एक 4 डॉक्टर्सची टीम तयार होते. ते 4 डॉक्टर्स जे वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे, जे अनुभवी आहेत, ते त्या पेशंटची तपासणी करतात. त्याला आतापर्यंत दिला गेलेला औषधोपचार, देत असलेले औषधोपचार त्याचा खरंच उपयोग होणार आहे की नाही याची ते तपासणी करतात आणि ते त्यांचं एक ओपिनियन फॉर्म करतात. तसं त्यांचं ते ओपिनियन फॉर्म झाल्यानंतर मग ते त्या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना त्यांच्याकडे ते ओपिनियन जातं. मग कलेक्टर स्वतः एक 4 डॉक्टर्सची टीम तयार करतात. मग ती टीम त्या पेशंटची जाऊन पाहणी करतं
आणि मग त्यांनाही जर वाटलं की नाही आता हे औषधोपचार थांबणं गरजेचं आहे, यांनी जे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह देऊन ठेवलेले आहेत त्याला आता ते एक्झिक्यूट करायला हरकत नाही, मग ती दुसरी जी टीम असते त्यांचं ज्याचे हेड असतात ते तिथल्या त्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन, मग ते त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या मॅजिस्ट्रेटला तो रिपोर्ट देतात. मग मॅजिस्ट्रेट स्वतः त्या पेशंट जवळ येतात, ते त्या सगळ्या औषधोपचाराची पाहणी करतात, चौकशा करतात आणि त्यांनाही वाटलं की नाही ह्याला हरकत नाही आणि मग ते तसं ते सर्टिफाय करतात. तर ह्या अशा स्टेप्स आहेत, त्यामुळे घाबरून जायला कारण नाही. जरी आपण ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह लिहिल्या तर आपल्याला जर आपण काही वेळापुरतं बेशुद्ध झालो तरी सुद्धा औषधोपचार चालू राहणार आहेत. त्यामुळे त्याच्यातून पुढे आपण जर रिवाईव्ह झालो तर आपण पुढे जगण्याची पण शक्यता आहे. असं होणार नाही, कोणी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाही आणि तो तसा गैरफायदा घेऊ नये याच्यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना आणि संरक्षक बाबी या सुप्रीम कोर्टाने अतिशय विचारपूर्वक त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्याचाही सगळ्याचा उहापोह मी या पुस्तिकेमध्ये केलेला आहे. त्यामुळे आपण दोन चर्चा आज केल्या. आज एक विल ते कशासाठी करावं, त्याची आवश्यकता काय आहे, ते केल्याचे फायदे काय आहेत, ते जर नाही केलं तर त्याचे तोटे काय आहेत त्याचाही आपण विचार केला. त्याचप्रमाणे आपण जिवंत असताना आपण मरण तर आपल्या हातात नाही, परंतु ते कसं मरावं हे पण आपल्या हातात आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात जर आपण जर लिहून ठेवलं की जर अशा स्वरूपाचा जर आजार असेल जो आता बरा होणार नाही आणि मी जर शुद्धीत असेल तर मला माझ्या कुटुंबियांबरोबर राहू द्या, माझे सगळे औषधोपचार व्हेंटिलेशन वगैरे सगळं थांबवा, मला घरी ठेवा. जर इन्फेक्शियस डिसीज नसेल कोरोना सारखं फॉर एक्झाम्पल तर मला माझ्या घरी ठेवा, माझ्या सुन्या नातवांबरोबर मुलांबरोबर पत्नीबरोबर राहू द्या. त्यांच्या सुखाने मला जसं नैसर्गिक मला मरण येईल त्याप्रमाणे मला मरण येऊ द्या. अशा स्वरूपाची इच्छापत्र जे आपल्या जिवंतपणीच अंमलात आणायचं आहे आणि म्हणून त्याला एक शॉर्ट नाव लिव्हिंग विल असं त्याला आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्षात ती आहेत ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह. अशा स्वरूपाचे ऍडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह आपण लिहून ठेवू शकतो. मी सर्वांना विनंती करेन की या गोष्टीचा आपण जरूर विचार करावा, दोन्ही गोष्टींचा, मृत्यूपत्र करण्याचा सुद्धा आणि आपल्या जिवंतपणी आपल्या मृत्यूबद्दलच्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत ते प्रत्येकाला वाटतं की आपला मृत्यू शांतपणे यावा. तर तो शांतपणे येण्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी आधी तुमची इच्छा लिहून ठेवणं पण गरजेचं आहे. तर ते कसं लिहायचं, त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे, त्याच्यात उपाययोजना काय आहेत आणि त्याचं एक्झिक्युशन करताना किती खबरदारी घेतलेली आहे याची सगळा अभ्यास आपण सर्वांनी करावा. मी पुन्हा एकदा आजचे जे SWS फायनान्शियल सोल्युशन्स आणि त्यांची सर्व टीम यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधण्याचा संधी दिली. त्यांना ह्या 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. पुढेही उत्तरोत्तर असेच सेवा लोकांची करत राहू अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. बरेचसे क्वेश्चन्स मला इथे चॅटबॉक्स मध्ये आलेले आहेत. तर शुड वी स्टार्ट Q&A सेशन? मी क्वेश्चन्स तुम्हाला Yes, I will try to answer and explain as per my capacity, of course. येस येस. सो फर्स्ट क्वेश्चन असा आहे की वडिलोपार्जित आपण म्हणतो तर त्याची डेफिनेशन नक्की काय आहे, म्हणजे तो एक पहिला प्रश्न आलाय. वडिलोपार्जितची डेफिनेशन सोपी आहे. माझ्याकडे मी जेव्हा व्यवसायामध्ये शिरलो त्यावेळेला माझ्याकडे काही नव्हतं, माझ्या कुटुंबाकडे काही नव्हतं आणि मी माझ्या हिमतीवरती सगळं कमवलेलं आहे, त्याला आपण स्वकष्टार्जित म्हणतो. परंतु माझा जन्मच एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये झालाय ज्यांची खूप मोठी संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे आणि मग मी माझं इंडिपेंडेंटली माझा व्यवसाय करून मी कमवलेलीच आहे. ती होईल, मी जी कमवली आहे ती माझी स्वकष्टार्जित होईल. परंतु माझ्या वडिलांकडनं आलेली किंवा त्यांच्याही वडिलांकडनं आजोबांकडनं आलेली जी संपत्ती आहे त्याला आपण स्वकष्टार्जित संपत्ती म्हणू शकत नाही. मग ती वडिलोपार्जित संपत्ती होते आणि मग त्याच्यामध्ये जर मी एकटाच वारस असेल पुढे तर ती सगळी माझीच होते. अदरवाईज मग त्याला 3 किंवा 4 वारस असतील. काही वेळेला त्या कुटुंबामध्ये 4 भाऊ असतात. प्रत्येक भावाचं लग्न झाल्यानंतर त्याला 2-2, 3-3 मुलं होतात आणि मग हे सगळे वारस त्या वडिलोपार्जित संपत्तीचे वारस होतात आणि मग त्या वारसांपैकी मी एक वारस, तर माझा त्या वडिलोपार्जित संपत्तीत किती हिस्सा आहे त्याच्यापुरतं मी माझं मृत्यूपत्र करून ठेवू शकतो. परंतु सरसकट सगळी प्रॉपर्टी वडिलोपार्जित जी आहे त्याचं मृत्यूपत्र, इच्छापत्र मी करून ठेवू शकत नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सर जर प्रॉपर्टीवर लोन आउटस्टँडिंग असेल आणि ती प्रॉपर्टी जर मायनरला गेली तर काय नक्की होतं, तर ते थोडस तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? असं जर सर्कमस्टन्स असेल तर मायनॉरला त्याप्रमाणे, तर मायनॉर असल्यामुळे त्याला त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचा तर अधिकार त्यावेळेला मिळत नाही, तो जोपर्यंत मेजर होत नाही तोपर्यंत.
परंतु ज्यांना या प्रॉपर्टीमधून काही घेणं आहे, परंतु मायनॉर असल्यामुळे तो त्यांच्याकडनं वसूल करू शकत नाही, तर ते कोर्टात जाऊन कोर्टाकडनं लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मिळवू शकतात की बाबा आमच्या एवढे एवढे या फॅमिलीकडनं घेणं होतं, परंतु त्या फॅमिलीतला करता जो माणूस आहे तो गेलेला आहे आणि मायनॉर असल्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध काही करू शकत नाही, तर कोर्टाने आम्हाला मदत करावी. तर त्याप्रमाणे ते हुकूम त्याच्याकडनं घेऊ शकतात कोर्टाकडनं. ओके ओके. अजून एक फर्स्ट क्वेश्चनशी रिलेटेडच क्वेश्चन आहे की जर वडिलोपार्जित एस्टेट आई वडिलांनी विकली तर ती विकल्यानंतर वडिलोपार्जित ठरवली जाते का स्वराज्यित ठरवली जाते? की विकल्यानंतर त्याचे जे सेल प्रोसिड्स आहेत हा. तर ते वडिलोपार्जितच ठरतील ना, कारण ती प्रॉपर्टी आधीची आहे, मी माझ्या स्वकष्टार्जित मिळकतीतून घेतलेली प्रॉपर्टी नाही आहे. त्यामुळे आधीची प्रॉपर्टी विकल्यानंतर त्याच्यातून जो पैसा येणार आहे तोही वडिलोपार्जितच म्हणावा लागेल, कारण तो त्या वडिलोपार्जित मिळकतीत तो समाविष्ट होतो, त्या न्यूक्लियस पण मध्ये तो त्या त्या पैशांनी जर नवीन एस्टेट बाय केली तर ती एस्टेट स्वराज्यित होईल का वडिलोपार्जित होईल? म्हणूनच मगाशी मी म्हटलं की स्वकष्टार्जित मिळकत जी आहे तर ती स्वकष्टार्जित कशी आहे, त्याचं ओरिजिन कसं आहे हे त्या मृत्यूपत्रात लिहिणं गरजेचं आहे. कारण स्वकष्टार्जित जेव्हा मी म्हणतो मी माझ्या वडिलांकडनं आलेली पण जर मी स्वकष्टार्जित म्हणायला लागलो तर त्याच्यामध्ये नक्कीच वाद निर्माण होणार आहे. परंतु स्वकष्टार्जित का, कारण माझ्याकडे सुरुवातीला काहीच नव्हतं आणि मी जे काही 2,000 रुपये घेतले होते माझ्या वडिलांकडनं म्हणा किंवा कशाकडनं, तर ते मी अशा अशा पद्धतीने फेडलेले आहेत, त्यामुळे आता राहिलेली ही प्रॉपर्टी माझी सगळी स्वकष्टार्जित आहे असं आपण त्याच्यामध्ये स्पष्टपणे जर उल्लेख केलेला नसेल तर मग ही स्वकष्टार्जित मिळकत नाही असा वाद पुढे कोर्टात जाण्याची पण शक्यता निर्माण होते. त्यामुळे मृत्यूपत्रामध्ये आपण प्रॉपर्टीची जी विल्हेवाट लावतोय ती स्वकष्टार्जित आहे किंवा नाही हे स्पष्टपणे लिहिणं गरजेचं आहे. आणि ती जर वडिलोपार्जित असेल तर त्यातला आपला शेअर कसा आहे आणि तो तेवढा शेअर मी कसा देतोय कोणाला तरी हे पण स्पष्टपणे लिहिणं गरजेचं आहे. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ट्रस्ट एंटिटी क्रिएट करणं हे ऍसेट प्रोटेक्शन साठी बेनिफिशियल आहे का? कारण की ऍसेट प्राइजेस लॉंग टर्म मध्ये फ्लक्च्युएट होत असतात आणि फ्युचर इनहेरिटन्स वर काही टॅक्सेशनचे पण नियम आहेत, तर ट्रस्ट करणं हे बेनिफिशियल आहे का? ह्याचं उत्तर खरं तर आता मला देणं खूप अवघड आहे, कारण गेली 35 वर्ष मी जी प्रॅक्टिस करतोय ती सगळी क्रिमिनल साईडला आहे. त्यामुळे सिव्हिल साईडला काही मी प्रॅक्टिस केलेली नाही. विलच्या संदर्भामध्ये पूर्वी मी 1-2 लेक्चर्स दिलेली होती, तुम्ही विनंती केल्यावर त्याचा मी अभ्यास केलेला आहे. परंतु आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला की माझ्यासारख्या व्यक्तीला हे फायनान्स हा एक खूप घाबरण्याचा आणि भीती निर्माण करण्याचा विषय माझ्यासाठी आहे. त्यामुळे ट्रस्ट निर्माण केल्यानंतर एखाद्या फॅमिलीचा किंवा अनडिवायडेड किंवा HUF ज्याला आपण म्हणतो तसं जर निर्माण केलं तर ते फायद्याचं होईल की नाही होईल हे खरं तर तुमचे चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्या क्षेत्रात वकिली करणाऱ्या व्यक्तीकडनंच आपण जर त्याचा सल्ला घेतला तर तो जास्त सोयीस्कर होईल, जास्त उपयोगी पडेल. ओके ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे MWP ऍक्ट एस्टेट प्लॅनिंग मध्ये कसं असिस्ट करतं? माझा खरंच अभ्यास नाही या संदर्भामध्ये, म्हणजे असे जर ओके प्रश्न आले असतील तर खरंच मी क्षमा मागतो तुमची सगळ्यांची, परंतु क्रिमिनल प्रॅक्टिस करत असल्यामुळे क्रिमिनलच्या संदर्भामध्ये मी थोडासा का होईना सल्ला देऊ शकतो, कॉन्फिडेंटली काहीतरी खोटा पण सल्ला देऊ शकतो परंतु या संदर्भामध्ये कॉन्फिडन्सने पण सल्ला देऊ शकत नाही, खरा खोटा तर लांब बर. राहील. सॉरी. ओके ओके, नो प्रॉब्लेम सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विल अपडेट करताना काही तुम्ही गाईडलाईन्स सांगू शकतात का? विल जर अपडेट करायचं असेल, काही वेळेला आपण मृत्यूपत्र तयार करताना जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीप्रमाणे आपण मृत्यूपत्र तयार करतो, परंतु त्या मृत्यूपत्राचा उपयोग होत नाही, कारण तुम्ही पुढे आणखीन एक 10-15 वर्ष जगलेले असता आणि त्या पुढच्या 10-15 वर्षामध्ये काही वेळेला आपल्या संपत्तीची किंवा आपल्या परिस्थितीची मध्ये बदल पडतो. ज्या संपत्ती वापरता आपण आधीच्या मृत्यूपत्रामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं ती संपत्ती आपल्याला काही वेळेला विकावी लागते किंवा त्याच्यामध्ये भर पडते, मग आपण आपल्या मृत्यूपत्रामध्ये दुरुस्ती करू शकतो आणि अशी दुरुस्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ती तशी करायलाही पाहिजे. त्यामुळे त्या दुरुस्ती करताना जे आपण मृत्यूपत्र करतो, दुसरं मृत्यूपत्र, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अनेक मृत्यूपत्र आपण करू शकतो, परंतु जे सर्वात शेवटचं आहे ते नेहमी उपयोगी पडतं, ते ग्राह्य ठरतं. त्यामुळे दुरुस्ती करताना जे आपण मृत्यूपत्र करू त्यावेळेला आधीच्या मृत्यूपत्राचा उल्लेख करणं गरजेचं आहे.
त्याच्यामध्ये जी काही प्रॉपर्टी असेल जी आज आपल्या हातात नाही, जी आपण विकलेली आहे दरम्यानच्या काळात, ती कशासाठी विकली याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याच्यातून आलेलं जी अमाऊंट आहे, सेल प्रोसीड्स आहेत, ती आपण कशी वापरतोय, ती आपण आता कशी डिस्पोज करतोय याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यामुळे मृत्यूपत्र केलं आणि झालं असं होत नाही. नंतरच्या बदललेल्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला मृत्यूपत्र बदलता येतं, परंतु ते बदलताना त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा वेळ, तारीख, ठिकाण आणि ते आपण का बदलतोय आणि आता बदल काय आहेत, महत्वाचे काय आहेत, ते आपण त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की वडिलांच्या विल प्रमाणे सगळे डिस्ट्रीब्युशन जर झाले असेल तर इतर वारसांची सही घ्यायला हवी का नाही? तसे झाल्याची सही घ्यायला हवी का नाही? डिस्ट्रीब्युशन काही वेळेला कसं होतं की सौहार्द वातावरणामध्ये म्हणजे सगळ्या जिव्हाळ्याच्या वातावरणामध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडते आणि तसं जर होत असेल तर सह्या घ्यायला कोणी नाही, द्यायलाही कोणी नाही म्हणत नाही, घेतल्या नाही तरी चालतात. परंतु मृत्यूपत्रावरती जर ह्या मृत्यूपत्रात केलेल्या इच्छेप्रमाणे आणि मला जे काही मिळालेलं आहे ते मला मिळालं असं जर त्याच्यावरती आपण जर सही घेऊन ठेवली तर भविष्यात ह्याच्यातून पुन्हा काही वाद की त्यावेळेला असं लिहिलेलं होतं परंतु मला ते पैसे मिळालेच नाहीत असे जे काही वाद होण्याची शक्यता असते ती टळते आणि म्हणून ते घेणं गरजेचं आहे. आणि ते घेताना जर समजा एखाद्याने नकार दिला की नाही नाही मला पैसे मिळाले तर मला काही गरज वाटत नाही याच्यावर सही करण्याची, तर ती एक घंटा असते आपल्यासाठी सूचनेची घंटा की हे पुढे काहीतरी डिस्प्यूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो डिस्प्यूट असं होण्याची शक्यता आहे याची सूचना तुम्हाला आधीच मिळते. त्यामुळे जर मृत्यूपत्र लिहिलेलं असेल, रजिस्टर केलेलं असेल, एखादा एक्झिक्युटर नेमलेला असेल तर त्याच्या समक्ष त्या मृत्यूपत्राप्रमाणे त्यातल्या इच्छेप्रमाणे सर्व वाटप झालेलं आहे, त्या व्यक्तीला ते मिळालेलं आहे याची त्यांची एक्नॉलेजमेंट घेतली तर खूप चांगलं राहील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जर एक्झिक्युटर पण एक्सपायर झाले असतील तर मग विल कोण एक्झिक्यूट करणार? नाही, मग आपल्याला कोर्टात जाऊनच लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन घ्यावं लागेल कोर्टाकडनं. विथ दॅट म्हणजे तसं पिटिशन दाखल करावं लागेल की एक्झिक्युटर XYZ ची नेमणूक झालेली होती परंतु ते मध्यंतरी वारलेले आहेत, त्यामुळे आता हे विल इच्छापत्र कसं एक्झिक्यूट करायचं हा प्रश्न आहे. कोर्टाने कोणाला तरी अपॉइंट करावं आणि त्यांच्याकडनं ते मग एक्झिक्यूट करून घ्यायचं. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की दरवेळेस जेव्हा आपण विल रिवाइज करतो तेव्हा मेडिकल सर्टिफिकेट कंपल्सरी असतं का दरवेळेस? घेतलेलं चांगलं, नक्कीच चांगलं. कारण सुरुवातीला जरी त्याची परिस्थिती धडधाकट असेल तरी दुसऱ्या विल करताना 2 वर्षांनी, 4 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी त्याची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती कशी आहे याचं चित्र त्याच्यामध्ये दिसणं आणि तसं त्याप्रमाणे ते रिफ्लेक्ट होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे आणि त्यात तो जो माणूस आजारी असेल, त्याला काही आजार झालेला असेल तर नक्कीच घेणं आवश्यक आहे. एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या बुक संदर्भात आहे. सुखांत जीवनाच्या या पुस्तकात आपण 2018च्या जजमेंटचा आधार घेतला आहे आणि आपण त्यात इतर काही धार्मिक सांस्कृतिक बाबींचा विचार केलेला आहे का? धार्मिक बाबींचं म्हणजे मला म्हणजे खुलासा आहे. धार्मिक म्हणजे मी कोणत्या धर्माचा आहे या संदर्भातल्या तसं जर नाही. असेल तर नाही तसं नाही. धार्मिक किंवा सांस्कृतिक म्हणजे काही चांगल्या प्रथा आहेत वेगवेगळ्या धर्मांमध्ये. जसं उदाहरणार्थ एक अर्थ घ्यायचा, समजा जैनांमध्ये एक प्रथा आहे संथारा घ्यायचा. आधीच ते लिव्हिंग विल सांगतात की मी आता काही ठाणार नाही. अशा पद्धतीचं काही तुम्ही त्याच्यात विचार केलेला आहे? नक्कीच उल्लेख आहे त्याच्यामध्ये आणि याच्यात सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्येही तसा उल्लेख आहे की हे संथारा व्रत जे आहे तर त्या संदर्भामध्ये ती व्यक्ती स्वतःच अन्न आणि पाणी त्याग करते काही कारणांसाठी किंवा एक जीवनाच्या अंतिम टप्प्यावरती. तर हा त्या माणसाचा कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे, राईट टू लाईफ. आर्टिकल 21 प्रमाणे राईट टू लिव्ह हा अधिकार प्रत्येक माणसाला दिलेला आहे. परंतु राईट टू लिव्ह ह्या अधिकारामध्ये राईट टू डाय हा अधिकार नाही, पण राईट टू डाय पीसफुली हा अधिकार मात्र आपल्याला आहे. मृत्यू कसा असावा, तो कशा पद्धतीने यावा, म्हणून मी कोणी आत्महत्या करायला गेले तर तो गुन्हा ठरतो. तो जो विफल झाला प्रयत्न तर तो गुन्हा ठरेल किंवा कोणाला तरी सांगितलं की मला इंजेक्शन दे तर तो गुन्हा ठरेल. परंतु मी ठरवतोय की मला माझं अन्न घ्यायचं नाही, मला पाणी प्यायचं नाही,
आणि मी आता उपवास करणार आणि मी मरेपर्यंत उपवास करणार. तर ही माझी मी कसं जगावं ही माझी इच्छा. आर्टिकल 21 प्रमाणे मला तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराखाली ही इच्छा येते आणि म्हणून इट्स अ सॉर्ट ऑफ लिव्हिंग विल की मग नाही, मला आता जगायची इच्छा नाही, जोपर्यंत मी जगेन तोपर्यंत जगेल, तो नाही तर मला नॅचरली त्यावेळेला मरू द्या, मला औषधोपचार करू नका, मला औषध पाणी देऊ नका, काही करू नका. ते संथारावरच जे आहे ते ह्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे ते त्या त्या धर्मामध्ये त्या त्या प्रथा आहेत, परंतु शेवटी मनुष्य हा जन्माला येतो तो त्या त्या कुटुंबामध्ये किंवा त्या धार्मिक कुटुंबामध्ये येतो, म्हणून आपण म्हणतो की त्याला माझा हा तो धर्म आहे. मी मुसलमान कुटुंबामध्ये आला तर मी म्हणतो मी मुसलमान आहे, मी हिंदू कुटुंबामध्ये आला तर मी म्हणतो मी हिंदू आहे, ब्राह्मण आला किंवा मराठा आला तर मी म्हणतो मराठा किंवा ब्राह्मण आहे. परंतु शेवटी मी जीवन आहे, त्याला कुठे रंग आहे? त्या जीवनाला, माझ्या शरीराला कुठे रंग आहे? मी मुसलमान आहे का, हिंदू आहे का, मराठा आहे का, ख्रिश्चन आहे का, ब्राह्मण आहे. त्यामुळे मी कसं जगायचं हा माझी इच्छा आहे, त्याला धर्माचा कुठलाही रंग येत नाही आणि म्हणून अशा कुठल्या धर्माचा विचार यामध्ये कुठे झालेला दिसत नाही, तो केलेला पण नाही. ओके. एक अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ऑर्गन डोनेशन जेव्हा आपण करतो तर त्याचा मिसयूज होण्याचे काय चान्सेस आहेत, जर विल मध्ये तसं मेन्शन केलं असेल तर, आणि आपण ते इन्शुअर कसं करू शकतो की आपण ऑर्गन डोनेशन जे केलंय ते राईट रेसिपियंटला रीच होईल? ऑर्गन डोनेशन संदर्भामध्ये एक स्वतंत्र कायदा आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इच्छा मरण किंवा दयामरणाचा कायदा नाही, त्यामुळे ही डायरेक्टिव्ह मेहरबान सुप्रीम कोर्टाला द्यावी लागली. म्हणून मला हा सगळा प्रयत्न करावा लागला की सोप्या भाषेत आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु ऑर्गन डोनेशनच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कायदा आहे, अगदी डिटेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे कायद्यांच्या तरतुदीमध्ये तर जर ते होत असेल ऑर्गन डोनेशन, तर त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी शर्तींप्रमाणे ऑर्गन डोनेशन करता येतं. त्याच्यामध्ये सर्व संरक्षित बाबी पण दिलेल्या आहेत. त्यामुळे मला जर ऑर्गन डोनेट करायचं आहे तर माझी इच्छा आहे म्हणून मी माझी एक किडनी कोणाला तरी दिली असं होत नाही. तर ती किडनी दिल्यामुळे जो घेणारा आहे त्याला ते योग्य आहे का, त्याला ती सुटेबल आहे का, माझी शारीरिक परिस्थिती तशी आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या कायद्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे ऑर्गन डोनेशनच्या संदर्भात स्वतंत्र कायदा असल्यामुळे त्याच्यावरती बरंचसं बंधन आहे. ओके. शेवटचे काही 2-3 क्वेश्चन्स घेतो मी, मग आपण सेशन थांबू. एक क्वेश्चन मनोज देवकाटे यांनी विचारलेला आहे. मला समजलाय बरोबर का नाही हे तुम्ही मनोज सर तुम्हीच सांगा. त्यांनी असं विचारलंय की जर मॅन्युअली काही विल मध्ये करेक्शन केलं असेल इन द रजिस्टर्ड विल तर त्याला वेटेज दिला जातो का? म्हणजे आय एम गेसिंग की ते जे चेंजेस केलेले आहेत ते रजिस्टर नाही केलेत पण मॅन्युअली केलेले आहेत, तर त्याला वेटेज मिळतं का? मग अशी म्हटल्याप्रमाणे जर विल मध्ये जे काही बेनिफिशियरीज आहेत त्यांचं जर एकमत असेल, त्यांच्यामध्ये कुठलीही वादावादी नसेल आणि त्यांना सांगून जर तशा दुरुस्त्या केलेल्या असतील सर्वांच्या समक्ष, तर मला वाटतं की तो पुढे काही त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी निर्माण होण्याची किंवा वाद होण्याची शक्यता नसते. परंतु मृत्यूच्या पश्चामध्ये काय होईल हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे एखादा रजिस्टर्ड विल असेल आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला दुरुस्त्या करायच्या असतील तर आपल्याला ते पुन्हा नवीन करता येतं, ते परत रजिस्टर करता येतं, ज्याला आपण कोडिसील म्हणतो की ज्याच्यामध्ये दुरुस्त्या आहेत, अमेंडमेंट्स आहेत, काही गोष्टी आपण त्याच्यातून काढतो किंवा काही गोष्टी आपण नवीन घालतो किंवा काही गोष्टींचा संदर्भ नीट लागत नाही असं नंतर लक्षात येतं, मग त्या खुलासा करतो त्याचा. तर शक्यतो त्याच्यामध्ये कुठलीही खाडाखोड न करता आधीच्या विलचा उल्लेख करून जर आपण त्या दुरुस्त्या केल्या आणि ते पुन्हा जर नोंदवल्या तर सोपं जातं. कसं करायला पाहिजे? हा बोला प्रथमेश सर. मनोजजी बोला. मनोजजी बोला. हा माझाच प्रश्न होता प्रथमेश सरांनी सांगितलेला. नाही, रजिस्टर्ड विल असेल आणि काही कालांतराने त्या रजिस्टर्ड विल मध्ये त्या पर्सनला असं वाटलं की जे बेनिफिशियरीज आहे त्या बेनिफिशियरी एकाच्या नावाने त्यांनी विल केलेली, परंतु नंतर त्यांना लक्षात आलं की त्याची वागणूक बरी नाही आहे आणि तेव्हा त्यांना वाटलं की बाकी जे काही त्याच्या कुटुंबातले जे सक्सेसर्स आहे आणि त्यांना जर त्यात इन्क्लूड करायचं आणि त्यांनी मॅन्युअली त्यात जर चेंज केलं की एकाच्या नावावर मी आधी दिलं होतं परंतु आता मला 3 मुलं किंवा 2 मुलं आहेत, त्या दोघांना पण मी इन्क्लूड करतोय, सारखा वाटा द्यावा, आणि ते मॅन्युअली केलेलं आधी रजिस्टर्ड विल मध्ये करेक्शन केलं आणि ते जर रजिस्टर्ड नसेल आणि तो नंतर मनुष्य एक्सपायर झाला त्याच्यानंतर जे एक्झिक्यूट होईल तर ती कुठल्या बेसवर एक्झिक्यूट व्हायला पाहिजे असं विचारायचं.
नाही, ते असं जर असेल तर तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे मनोजजी. हा. तुमचा प्रश्न असा होता, आता तो एक उदाहरण म्हणून घेतो मी प्रश्न, की एखाद्या व्यक्तीला काहीतरी दिलेलं आहे आणि नंतर त्याची वागणूक बदलली. समजून घ्या. जर आपण बिल करताना त्याची जर गुप्तता ठेवली नाही नसेल समजा, आणि लोकांना सांगितलं असेल की बाबा रे, मी माझं मृत्यूपत्र केलेलं आहे, तुला हे दिलंय, तुला ते दिलंय, तुला ते दिलंय. ज्याला काही कमी दिलेलं असेल किंवा एखाद्याला जास्त दिलेलं असेल तर पुढच्या मध्ये त्याचा स्वभाव बदलतो, त्याचं वागणं आपल्याला वेगळं जाणवायला लागतं, आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला सुस्त पुढे की आता हे बदललं पाहिजे बरं का, त्याचं वागणं बदललेलं आहे, बरोबर ना. आता हे बदललेलं वागणं ज्या माणसाचं आहे, ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय, किंवा एखाद्या माणसाला वाटलं की अरे त्याची परिस्थिती बदलली, आता त्याला थोडंसं जास्त दिलं पाहिजे, असं जेव्हा करतो त्यावेळेला ज्याच्या हिश्श्यातून आपण काहीतरी काढून घेतलेला असतो तो उद्याला ऑब्जेक्शन घेऊ शकतो, नाही का. त्यामुळे असं जर काही करायचं असेल तर ते पुन्हा नवीन बिल करणं, रजिस्टर करणं, किंवा त्या बिल मध्ये आधीच्या बिलचा उल्लेख करणं, आणि आपण त्याच्यामध्ये दुरुस्त्या काय करतोय, काय ते बदललेलं आहे याचा स्पष्ट उल्लेख करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे सर, चालेल. ओके. सो ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स मी कव्हर केलेत. अजून काही कोणाला क्वेश्चन्स असतील? प्रिया नारंग यांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे, तो ऍड्रेस करू. प्रथमेश, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला बोला. हा, मी नमस्कार सर. नमस्कार. मी डॉक्टर खैरनार बोलतो. नमस्कार सर. छान माहिती दिली सर, समाजाच्या उपयोगी अशीच माहिती तुम्ही दिली, आणि लोकांनी थोडंसं त्या पद्धतीने जर वागलं तर नक्कीच समाजामध्ये चांगल्या म्हणजे गोष्टी होतील. मला एक प्रश्न असा आहे, 2 मुद्द्यांमध्ये मी सांगतो की एक सपोज एक फॅमिली असेल आणि त्यांचे वडील 50 वर्षापूर्वी वारले असतील, दोघं भावांनी सुंदर नंतर त्यांचं हेही चालला, परंतु आता वाटणीच्या वेळेस सपोज एखाद्या भावाच्या नावाने जास्त जमीन आहे तर, आणि तो भाऊ म्हणतो की नाही हे मग माझंच आहे, तर हा मुद्दा योग्य आहे का, किंवा त्यांच्या वाटणीसाठी काय म्हणजे व्यवहारिक काय असलं पाहिजे. तर त्या ज्यांच्या नावाने जास्त आहे ते म्हणतात की हा माझ्या नावाने जास्त आहे तर माझंच आहे, हे योग्य आहे का. आता ते जी प्रॉपर्टी आहे, आता आपण जे आपण उदाहरण विचारलं त्या संदर्भात बोलूया, की जी प्रॉपर्टी एखाद्या भावाच्या नावाने जास्त काय आहे हे जर तो एक्सप्लेन करू शकला, की ठीक आहे वडिलांनी जेव्हा ती घेतली होती किंवा वडिलांच्या पैशातून जेव्हा घेतले, निम्मे निम्मे पैसे केले, आणि नंतर मी माझे त्याच्यामध्ये 50 लाख रुपये टाकले होते, आणि म्हणून मग 10 एकर जमीन द्यायची होती, मी 20 एकर जमीन घेतली, म्हणून माझ्या नावावरती ती जास्त प्रॉपर्टी दिसते, परंतु प्रॉपर्टी माझीच आहे, असं जर तो एक्सप्लेनेशन देऊ शकला तर इट्स ओके. पण तो जर एक्सप्लेनेशन देऊ शकला नाही, काही वेळेला बघा कर्ता असतो फॅमिली मधला, आणि 7-12 उतार्यावरती फक्त कर्त्याचं नाव असतं, पण त्याचे पण असतात ज्यांची नावं 7-12 उतारायला नाही. तर परिस्थिती अशी आहे कायद्यातली की तो जो कर्त्याचं नाव असतं तर ते ट्रस्टी म्हणून खरं असतं, तो एकट्याचं नाव आहे म्हणून ती सगळी प्रॉपर्टी एकट्याची असं होत नाही. तर बाकीच्या लोकांची जे त्याचे भाऊ आहेत, किंवा एखादा भाऊ माहित असेल, त्याची जी मुलं असतील, पत्नी असेल, तर ते त्यांची प्रॉपर्टी पण ती असते, फक्त कर्ता म्हणून ते एकट्याचं नाव असतं. त्यामुळे एखाद्याच्या नावावर जर जास्तीतली प्रॉपर्टी असेल तर ती जास्तीतली काय आहे, कशीच ती जास्तीतली आलेली आहे, हे जर तो एक्सप्लेन करू शकला तर ते त्याच्याजवळ ती टिकते. अदरवाईज तो जर एक्सप्लेन करू शकला नाही तर मग असं म्हणता येईल की वडिलांच्या प्रॉपर्टी मात्र, म्हणजे मग दुसऱ्या मुलाला त्याच्यामध्ये हक्क सांगता येईल. बरोबर, एकत्रित घेतलेली असते ती, त्याच्यामुळे मग म्हणून काही वेळा त्या परिस्थितीप्रमाणे त्यावेळेला ते वडील किंवा आपले नातेवाईक वागलेले असतात, आणि ती परिस्थिती नंतर 50 वर्षांनी समोर येत नाही. असं होऊ शकतं. ठीक आहे सर, ओके, थँक्यू सर. एक शेवटचा क्वेश्चन आहे, तो असा आहे की ज्या कपल्सना मूल नाहीये आणि त्यांना त्यांच्या पुतण्यांना किंवा नीसला जर ते ऍसेट्स ट्रान्सफर करायचे असतील तर ते पुढे काही इश्यूज नाही येणार, त्यासाठी ते काय करू शकता, आणि हाऊ द विल कॅन हेल्प देम. विल करताना जी परिस्थिती आहे त्याच्यात बदल होत नाही, म्हणजे वारस नसेल समजा तरी सुद्धा तुम्ही उल्लेख करताच ना, किंवा माझे आता लग्न झाल्यानंतर गेल्या 40 वर्षात काही मला मुलबाळ झालेलं नाही, असा तो उल्लेख त्याच्यामध्ये येतोच. परंतु माझे हे जवळचे 4 नातेवाईक आहेत, त्यांनी आतापर्यंत माझ्या इतकी सेवा केलेली आहे, त्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यांचाही माझ्यावर जीव आहे, असे जे उल्लेख त्याच्यामध्ये येतात, त्याच्यामुळे त्याला काही अडचण येत नाही. त्यामुळे त्याच्या इच्छापत्राप्रमाणे किंवा मृत्यूपत्राप्रमाणे ती प्रॉपर्टीची विगतवारी होते, नंतर व्यवस्थापन होतं.
ओके. दिनकर सर, तुम्हाला काही बोलायचं होतं का? तुमचा आवाज येत नाही सर. आवाज येतोय आता? हा, बोला बोला. मला एक साधारण कॉस्ट संदर्भात, आता बिल करायचं आहे आपल्याला, तर त्याची साधारण ते बिल बनवणं आणि त्याचं रजिस्ट्रेशन करणं, याची कॉस्ट किती येईल अंदाजे? रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये बिल रजिस्टर करण्यासाठी म्हणून जी फी आकारलेली आहे त्याप्रमाणे ती फीची आकारणी होते. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये म्हणजे सब रजिस्ट्रारकडे आपण जेव्हा त्याची नोंद करतो त्याप्रमाणे त्या फी आकारणी फी प्रमाणे तुम्हाला ती फी भरावी लागते, त्याची पावती तुम्हाला मिळते, त्याची नोंदही त्या वृत्तीपत्रावरती होते की एवढं एवढं तुम्ही त्याची फी भरलेली आहे. ज्यांच्याकडनं आपण बनवून घेतो, वकिलांकडनं बनवून घेतलं किंवा आणखीन कोणाकडनं, तर त्यांची जी स्वतंत्र फी असते ती वेगळी, त्याचा त्या वकिलाच्या त्या प्रॅक्टिस प्रमाणे तो ती चार्ज करतो. परंतु तुम्ही एक अंदाज देऊ शकाल? वकील फी बद्दल मी अंदाज देऊ नाही शकणार, परंतु काहीतरी 2 ते 2.5% आहे, कारण त्याच्यातला माझा फार अभ्यास नाही. परंतु ते टेबल दिलेलं आहे कायद्यातल्या, जो पुस्तक आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ते टेबल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी सांगणं काय आणखीन कोणी याच्यामध्ये काही फरक पडेल असं मला वाटत नाही. इट्स इन द टॅब्युलेटेड फॉर्म. एक अजून एक क्वेश्चन आलाय की हँड रिटन विल चालतं का? चालतं. ओके ओके, ठीक आहे. सो मी आता सेशन म्हणजे क्वेश्चन सगळे कव्हर झालेले आहेत. एक मिनिट, एक शेवटचा अजून एक क्वेश्चन आलाय. शेअर्ड प्रॉपर्टीसाठी काही गाईडलाईन आहे का? जसं हाऊस जर जॉईंटली ओन्ड असेल हजबंड आणि वाईफ मध्ये, तर शेअर्ड प्रॉपर्टीसाठी काही गाईडलाईन आहे का बिल मध्ये? पुन्हा आपण ती शेअर्ड प्रॉपर्टी म्हणजे दुसऱ्याचं नाव आपण का घातलेलं आहे, पैसा सर्व माझाच आहे परंतु माझ्या पत्नीचं नाव मी त्याच्यात घातलंय याचा उल्लेख करून मग परत शेवटी पत्नीचा हिस्सा त्याच्यामध्ये येतोच. त्यामुळे ती माझा हिस्सा काय, पत्नीचा हिस्सा काय, तर माझ्या हिस्साबद्दल मी बोलतोय त्याच्यामध्ये ते फार स्पष्टपणे उल्लेख करणं त्याचं गरजेचं आहे. बरोबर. ओके, सो थँक्यू व्हेरी मच सर. आज सेशन खूप सुंदर झालं आणि मला असं वाटतं हा जो टॉपिक आहे हा तसा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, बिकॉज बऱ्याच वेळेस हा इग्नोर होऊ शकतो रुटीन लाईफमध्ये. त्याच्यामुळे आपण हे सेशन घेतलं, त्याच्यामुळे मे बी एक अवेअरनेस निर्माण झाला असेल. आणि जसं सुरुवातीला अधिकारी सरांनी सांगितलं की बऱ्याच वेळेस काही गोष्टी आपल्याकडनं राहून जातात, किंवा आता आज जे आपण मनोमनीचं पण प्रकाशन केलेलं आहे, तर ते पण सगळ्यांनी त्याचा उपयोग करावा असं मला असं वाटतं. कारण की त्याच्यामध्ये आम्ही एक सेक्शन ब्लू बुकचा ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे ऍसेट्स आणि जे काही तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या तुम्ही तिकडे मेन्शन करू शकता, जे तुम्हाला विल बनवण्यामध्ये उपयोगी पडू शकतात. आणि लास्टली सर, खूपच चांगलं सेशन झालं. मग मी आता कमेंट्स पण वाचत होतो, बऱ्याच जणांनी खूप अप्रिशिएट केलेलं आहे सेशनला आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं खूप. बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी पण समजल्या. सो थँक्यू व्हेरी मच फॉर टेकिंग आउट टाइम. आणि सगळ्या पार्टिसिपंट्सला पण मी धन्यवाद देतो की तुम्ही संडेला सकाळी वेळ काढला. आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर ह्या अवेअरनेस नंतर कमीत कमी ऍटलिस्ट सगळेजण त्याच्याशी अवेअर होतील आणि आपापले विल तयार करून घेतील. सो थँक्यू व्हेरी मच भिडे सर फॉर टेकिंग आउट टाइम, आणि सगळ्या पार्टिसिपंटसाठी पण धन्यवाद. सो आता ऑफिशियली सेशन एंड झालंय असं मी डिक्लेअर करतो. ओके.